नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये. यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं की युधिष्ठिरने सगळं काही पणाला लावलं. आपली संपत्ती, आपले भाऊ, आपली राणी द्रौपदी आणि सगळं काही गमावून बसला. तो का गमावून बसला ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. कसं कपटी शकुनीने त्याला आपल्या जाळ्यामध्ये गुंतवलं. तर त्यानंतर द्रौपदी वस्त्रहरणामध्ये भगवंतांनी आपल्या भक्ताचं, आपल्या स्वभक्ताचं कसं रक्षण केलं ते सुद्धा बघितलं. संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही देखियेला ऐसा कोणी. म्हणजे भगवंताने एखाद्या आपल्या भक्ताची उपेक्षा केली असेल असा कोणी सापडत नाही. प्रल्हाद असू दे, द्रौपदी असू दे, हत्तिका असे ना, गजेंद्र मोक्ष माहिती आहे ना. तर भगवंतानी आपल्या खऱ्या भक्ताची कधीच उपेक्षा केली नाही. निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धारते वर्म सोडू नये. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, अनेकांची आस धरू नये. द्रौपदीचा भाव कसा होता? निष्काम होता, निश्चल होता, अटळ होता विठ्ठलावरती, श्रीहरीवरती. अनेकांची आस धरू नये. आणि उत्तर कोणाची ती आस पकडली नाही. तिने काय केलं? वशिष्ठ महामुनींनी जसं तिला शिकवण दिली होती त्या पद्धतीने तिने वशिष्ठ महामुनींकडून ती शिकली होती, डायरेक्टली और इनडायरेक्टली, की जेव्हा आपण घोर संकट काळात सापडू तेव्हा श्रीहरीचं स्मरण करायचं. त्यावरून मी तुम्हाला विष्णू षोडशनाम स्तोत्र सुद्धा सांगितलं होतं. आणि भगवंत स्वभक्ताचं रक्षण करण्यासाठी तिथे धावून आले, वस्त्रावतार धारण केला. तर त्यानंतर आपण पुढे जाऊन बघितलं की धृतराष्ट्र घाबरला आणि त्याने द्रौपदीला 3 वर मागायला सांगितले. आणि द्रौपदीने पहिला वर मागला, तो म्हणजे माझ्या पतींना दास्यभावातून मुक्त करा. धृतराष्ट्र म्हणाला अजून 1 वर माग. तर ती म्हणाली त्यांचे जे काही संपत्ती, जे काही ते गमावून बसले युद्धामध्ये, त्यांचे भाऊ असतील, संपत्ती असतील, ते सगळं परत त्यांना मिळू देत. मग हे सगळे पांडव होते ते सुद्धा मुक्त झाले दास्यभावातून आणि सगळी संपत्ती त्यांना पांडव. तिने काय सांगितलं? संपत्तीची बोलली नाही ती काय बोलली? पहिल्या वरामध्ये आपला पती आहे तो दास्यभावातून मुक्त होऊ दे. परत 1 वर माग सांगितला तेव्हा ती बोलली की इतर जे उरलेले पांडव आहेत ते दास्यभावातून मुक्त होऊ देत. धृतराष्ट्र म्हणाला तथा असतो. आणि त्यानंतर म्हणाला 3रा वर माग. तर द्रौपदी म्हणाली अति लोभ चांगला नाही. क्षत्रियाला फक्त 2च वर मागण्याचं विधान आहे शास्त्रामध्ये. त्यानंतर धृतराष्ट्र प्रसन्न झाला आणि त्याने सांगितलं की मी जी काही सगळी संपत्ती तुमची जी काही माझ्या ताब्यात आली होती माझ्या पुत्रांद्वारे ती सगळी तुम्हाला मी परत करतो. आणि अशा प्रकारे पांडवांना पुन्हा सगळं राज्य प्राप्त झालं होतं आणि ते द्रौपदीला घेऊन आता स्वस्थानाला परतत होते. आता मग हे असं होत असेल तर मग पांडवांना वनवास का लाभला? 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, हे कसं काय झालं ते आता आम्ही बघणार आहोत. तर जेव्हा दुःशासनला समजलं, दुर्योधनला समजलं की महाराज धृतराष्ट्रांनी म्हणजे आपल्या वडिलांनी असं केलं आहे, सगळं पांडवांना पुन्हा दिलं आहे, एवढं सगळं आपण आता जिंकलो त्याचा काय लाभ? मग जेव्हा हे कौरवांना समजलं की आता पांडवांना खांडवप्रस्थाला म्हणजे इंद्रप्रस्थाला जाण्याची आज्ञा मिळालेली आहे आणि त्यांचा जे काही गमावलं होतं ते त्यांना पुन्हा आपल्या वडिलांनी परतलेलं आहे, हे बघून दुःशासन दुर्योधनाकडे गेला. दुर्योधन आता कर्ण आणि शकुनीच्या साथ बसला, शकुनी बरोबर बसला होता, कर्ण आणि शकुनी बरोबर. आणि तो दुःशासन दुःखाने पीडित होऊन दुर्योधनाला म्हणू लागला, अरे महारथींनो, अरे आम्ही जेवढ्या कष्टाने धनराशीला प्राप्त केलं होतं ती धनराशी आमच्या म्हाताऱ्या बापाने नष्ट केलेली आहे.
आणि ते सगळं धन होतं ते तुमच्या शत्रूंच्या, आपल्या शत्रूंच्या अधीन केलेलं आहे, पांडवांच्या अधीन केलेलं आहे. हे ऐकून दुर्योधन, कर्ण, सुबलपुत्र शकुनी हे अभिमानी सगळे होते. ते यांनी पांडवांचा बदला घेण्यासाठी एकमेकांबरोबर ते काय करू लागले, चर्चा करू लागले, एकमेकाचा सल्ला घेऊ लागले, पांडवांना कसं संपवता येईल त्यासाठी. आणि राजा धृतराष्ट्राकडे ते गेले आणि मधुरवाणीने दुर्योधन सांगू लागला. दुर्योधन म्हणाला, पिताजी, आता तो दुर्योधन अर्जुनाचं मोठेपण सांगतोय आपल्या वडिलांना, अर्जुनाचे सगळे पराक्रम सांगतोय त्यांनी आतापर्यंत ऐकलेले. म्हणजे त्याला सांगायचं काय आहे यामधून, की हा अर्जुन आहे तो अजेय आहे, त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. त्यामध्ये कर्णाला सुद्धा त्याने पराभूत केलं, याचा सुद्धा दुर्योधन उल्लेख करतो या अध्यायामध्ये. तर अर्जुन हा अजेय आहे, त्यामुळे युद्धामध्ये पांडवांना हरवणं कठीण आहे, युद्धामध्ये पांडवांना हरवणं अशक्य आहे. त्यामुळे जुगाराच्याच माध्यमाने आपण त्यांना हरवू शकतो, हे दुर्योधनाला आपल्या वडिलांना सांगायचं होतं. म्हणून दुर्योधन आपल्या वडिलांना सांगू लागला, अरे या जगात अर्जुनासमान दुसरा कोणी धनुर्धर नाही आहे. हे अर्जुन आहे हा 2 हातांवाला अर्जुन 1000 हातावाल्या कार्तवीर्य अर्जुनासारखा शक्तिशाली आहे. आता 1000 हातांवाला कार्तवीर्य अर्जुन म्हणजे कोण, जो दत्तात्रयांचा भक्त होता. म्हणजे भीष्म जेव्हा शिशुपाल आदी सर्व राजांना कृष्णाचे सगळे अवतार सांगतात, त्यामध्ये दत्तात्रेय अवताराची सुद्धा कथा सांगितली होती. आणि त्यामध्ये या सहस्त्रबाहू अर्जुनचा उल्लेख आला होता, कार्तवीर्य अर्जुनचा. तर दुर्योधन म्हणतो, हा अर्जुन आणि तो कार्तवीर्य अर्जुन दोघांची शक्ती, म्हणजे या अर्जुनाची शक्ती त्या 1000 हातांवाल्या कार्तवीर्य अर्जुनासारखी आहे, जरी याला 2 हात असले तरी. महाराज, अर्जुनाने याआधी जे जे काही अचिंत्य साहसपूर्ण कार्य केलेले आहे त्यांचं मी तुम्हाला वर्णन करतो, ऐका. राजा द्रुपदच्या नगरामध्ये म्हणजे राजा द्रुपदाच्याकडे जेव्हा द्रौपदी स्वयंवर होतं, त्यावेळेला अर्जुनाने जो असा पराक्रम करून दाखवला, जो दुसऱ्या कोणाला सुद्धा इतर कोणाला करणे जो कठीण होता, तो पराक्रम अर्जुनाने करून दाखवला. त्यावेळेला अर्जुनाने सर्व राजांना काय केलं, कुपित केलं आणि आपल्या तीक्ष्ण बाणांनी सर्व राजांना तिथेच रोखलं आणि त्या सर्वांवरती अर्जुनाने विजय प्राप्त केला. कर्ण आणि इतर सर्व राजा आपल्या बळ आणि पराक्रमाने अर्जुनासमोर हरले. आणि अर्जुनाने कर्ण आणि इतर सर्व राजांना आपल्या बळ आणि पराक्रमाने हरवून द्रौपदीला प्राप्त केलं. इथे सुद्धा उल्लेख आलेला आहे, जो मी तुम्हाला सभापर्वामध्ये सांगितला होता. वेगवेगळे पुरावे सांगितले होते. कर्ण त्यावेळेच्या युद्धामध्ये हरला होता, कसा पळून गेला होता त्यावेळेला, तो श्लोक सुद्धा दाखवला होता. आणि ते पुन्हा आता दुर्योधन सांगतोय की कर्ण आणि इतर सर्व राजा या सर्वांना अर्जुनाने आपल्या बळ आणि पराक्रमाने युद्धामध्ये जिंकलं आणि तो शुभलक्षणा द्रौपदीला अर्जुनाने प्राप्त केलं. ज्याप्रमाणे पूर्वकाळात भीष्मांनी अंबेला प्राप्त केलं होतं, अंबिका अंबालिका यांना प्राप्त केलं होतं, तसंच आता पराक्रम दाखवून अर्जुनाने कोणाला प्राप्त केलं, द्रौपदीला प्राप्त केलं. भीष्मांनी तरी अपहरण केलं होतं, पण अर्जुनाने काय केलं, आपल्या सामर्थ्याने प्राप्त केलं. ते जे काही चॅलेंज होतं ते चॅलेंज पूर्ण करून प्राप्त केलं. त्यानंतर अर्जुन तीर्थयात्रेसाठी गेले होते. आता किसी समय तीर्थयात्रा केली गए थे असा आता कोण सांगतोय, दुर्योधन सांगतोय. पण ते कशासाठी गेले होते ते आता दुर्योधनाला माहीत नाही. ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्जुनाने तो नियम तोडला होता आणि जो कोणी नियम तोडेल तो 12 वर्षासाठी वनवास, 12 वर्षासाठी वनवास असं ठरलेलं त्यांचं. 5 भावांमध्ये जी प्रतिज्ञा केली गेलेली नारदांनी सांगल्यानुसार. मग एका गायीची चोरी, तस्करी म्हणजे गायीची चोरी कसाही घेऊन जातात. मग तो ब्राह्मण येतो आणि अर्जुनाला सांगतो काहीही करून मला माझी गाय वाचव म्हणून. मग अर्जुन पटकन जातो, शस्त्रे घेतो. ज्या ठिकाणी युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात सत्संग करत असतात त्या ठिकाणी जातो, शस्त्रे घेतो, त्या चोरांना मारतो, कसायांना मारतो आणि त्या गायीला सोडवतो आणि गायी ब्राह्मणाच्या ताब्यात देतो. आणि तेव्हा तो वनवासाला जायची तयारी करतो. तर कशाला, युधिष्ठिर विचारतो का कुठे चालला असतो. अर्जुन सांगतो की नाही, आपण नियम बनवलेला नारद मुनीने सांगल्यानुसार,
एका वेळेला एकच द्रौपदीकडे राहणार 1 वर्ष. तर जेव्हा एकांतात असेल एक भाऊ, त्यावेळेला दुसरा भाऊ जर त्या ठिकाणी गेला तर त्याला वनवास असा आपण नियम ठरवलेला. तर दुर्योधन कोणतो युधिष्ठिर म्हणू लागला की असं कसं, तर मला लहान भाऊ आहेस, लहान भाऊ हा मुलाप्रमाणे असतो. मग अर्जुन सांगू लागला, नको, तुम्ही असे माझ्यावर तुमचं प्रेम जास्त आहे म्हणून तुम्ही असे तर्कवितर्क करत आहात. शेवटी नियम तो नियम असं समजून अर्जुन कुठे गेला होता, वनवासाला गेला होता त्यावेळेला. मग हे आता दुर्योधनला माहीत नाही, म्हणून दुर्योधन काय म्हणतो, एकेकाळी अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी वनामध्ये गेला होता. त्यावेळेला तो नागलोकात पोचला होता. नागकन्या उलुपीने त्याला प्रार्थना केली. मग त्याने तिला पत्नीरूपात ग्रहण केलं. मग ते दुर्योधनाला थोडक्यात सगळं माहिती आहे, तसं तो आपल्या वडिलांना सांगतो. त्यानंतर तो दक्षिण दिशेला गोदावरी, वेण्णा, कावित्री इत्यादी नद्यांमध्ये जाऊन त्याने स्नान केलं. दक्षिण समुद्राच्या तटावरती जे कन्याकुमारी स्थान आहे त्या ठिकाणी त्याने शौर्याचा परिचय दिला आणि मगरीच्या रूपात शापबद्ध झालेल्या अप्सरांना त्याने त्या शापातून मुक्त केलं. त्या अप्सरांचा त्याने उद्धार केला. हे सगळं आपण विस्तृतमध्ये बघितलेलं आहे. तेच आता दुर्योधन इथे शॉर्टमध्ये सांगत आहे. त्यानंतर ते द्वारकापुरीवरती गेला कृष्ण. द्वारकापुरीला कसं सुभद्रा हरण झालं कृष्णाच्या आदेशानुसार. त्यानंतर तो इंद्रप्रस्थाला आला. त्यानंतर खांडवनाचा प्रसंग सुद्धा सांगितला. खांडवन कसं जाळलं गेलं. त्यावेळेला इंद्र वगैरे सर्व देवता आले होते. त्यामध्ये सगळे रुद्र आले होते, आदित्य आले होते अर्जुनाच्या विरोधात युद्ध करण्यासाठी. पण अर्जुनाने कृष्णासहित त्या सर्वांना पराभूत केले होते आणि देवतासुद्धा त्या अर्जुनाला हरवू शकत नाहीत, असा तो अर्जुन आहे. अर्जुनाला युद्धामध्ये पराभूत करणे असंभव आहे. आणि ते सगळे देवता होते ते अर्जुनाच्या बाणांनी घायल होऊन युद्धातून त्यांनी पळ काढला होता. अशा प्रकारे हा अर्जुनाचा पराक्रम आहे. मग सर्व देवतांनी एकत्र मिळून सुद्धा अर्जुनावरती धावा केला होता, तरी पण अर्जुन कोणाला घाबरला नाही. त्याने सर्व आपले बाण घेतले आणि इंद्र आदी देवतांवरती त्याने सर्व बाणांचा वर्षाव केला आणि त्याने सर्व देवतांच्या त्या बाणांना अर्जुनाने रोखलं. ते युद्धाचं इथं वर्णन आलेलं आहे. देवतांच्या शस्त्रास्त्रांना अर्जुनाने कसं निवारण केलं, देवतांच्या शस्त्रास्त्रांचे कसे अर्जुनाने निवारण केलं, ते सगळं वर्णन इथे आलेलं आहे. आणि इथे हा सुद्धा दुर्योधन असा सुद्धा उल्लेख करतो, तर ते कोण होते, देव योनीत जन्मलेले देवता. पण अर्जुन होता तो मनुष्य योनीत जन्मलेला माणूस होता, ज्याचं शरीर हाडा मांसाने बनलेलं आहे. मग इथे तो पार्थ म्हणजे अर्जुन हा मनुष्य असून सुद्धा देवतांचे स्वामी, देवतांचा राजा इंद्र याला त्याने आपल्या बाणांनी काय केलं, भेदलं. अर्जुनावरती जेव्हा पत्थर म्हणजे दगडांचा वर्षाव केला गेला देवतांनी, तेव्हा अर्जुनाने अत्यंत क्रोधित होऊन आपल्या बाणांद्वारे ते सर्व पाषाणाची जी वर्षा केली होती, पाषाणाचा पाऊस पडला होता, दगडांचा पाऊस, त्या सर्वाचं अर्जुनाने आपल्या शस्त्रांनी निवारण केलं होतं. आणि जेव्हा ते पाषाण अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी आणि त्या पाषाणांचा जो हे होता फ्रिक्वेन्सी, वारंवारता आणखी जेव्हा वाढवली, तेव्हा अर्जुनने वेगशालीने त्या वेगाने येणाऱ्या त्या पाषाण वर्षेला आपल्या बाणांनी विलीन करून टाकलं. मग अर्जुनाने त्या मंदरांचल पर्वताचा शिखर अर्जुनाच्या अंगावरती फेकला. तेव्हा अर्जुनाने काय केलं, आपल्या अस्त्रांनीच तर सगळे जे चुरा करून टाकल्या, त्या जो काही मोठा पर्वताचा भाग फेकला त्याचा. त्यामुळे ह्या अर्जुनाला जिंकणं खूप कठीण आहे, जो आपलाच अंश आहे हे जेव्हा इंद्राने जाणले, तेव्हा त्याला खूप प्रसन्नता प्राप्त झाली, म्हणजे त्याला खूप चांगलं वाटलं. मग आता इथे दुर्योधन सांगतोय, राजन, त्यावेळेला तिथे
स्वर्गातला कोणीही महायशस्वी वीर किंवा प्रजापती म्हणजे कोण, ब्रह्मदेव का असेना किंवा स्वर्गातला कोणताही वीर किंवा ब्रह्मदेव का असेना, असा कोणीच नव्हता त्यावेळेला जो त्यावेळेला अर्जुनाक हरवू शकेल, जो अर्जुनाला हरवू शकेल असा कोणीच नव्हता त्या ठिकाणी. मग आणि याचा उल्लेख परत परत भीष्मांनी सुद्धा बऱ्याच वेळा केलेला आहे की कृष्ण आणि अर्जुनाला हे जर एकत्र असतील तर त्यांना देवता सुद्धा पराभूत करू शकत नाही. त्यानंतर महातेजस्वी अर्जुनाने आपल्या बाणांनी यक्ष राक्षस नागांना मारून त्यांना यक्ष राक्षस बाणांना मारून त्या अग्नीमध्ये पाडलं, म्हणजे लाक्षागृहाच्या अग्नीमध्ये. आणि त्या इंद्राला सुद्धा अर्जुनाने काय केलं, युद्धापासून विरत केलं. अशा प्रकारे त्यांनी अग्निदेवाला कसं त्याने तृप्त केलं आणि अग्निदेवाने त्याला अर्जुनाला रथ, ध्वजा म्हणजे झेंडा, अश्व म्हणजे घोडे, दिव्यास्त्रे, उत्तम धनुष ज्याचं नाव गांडीव आहे, त्यानंतर अक्षय तर्कस तुणीर म्हणजे तर्कस म्हणजे बाण इथे ठेवतात ते, अक्षय म्हणजे कधीही न क्षय होणारे, कधीही न संपणारे, आणि इत्यादी दिलं. आणि त्या ठिकाणी मयासुराची भेट झाली अर्जुनाला आणि त्याने मयासुराने सभाभवन बांधून दिलं ज्याला इंद्रप्रस्थ म्हणतात. अशा प्रकारे मग राजसू यज्ञाच्या वेळेला अर्जुनाने काय पराक्रम केला ते सुद्धा इथे दुर्योधनाने सांगितलेलं आहे. अर्जुनाची समानता करणारा दुसरा कोणीही पुरुष नाही आहे या जगात, हे सुद्धा दुर्योधन सांगतो इथे. देवता, दानव, यक्ष, पिशाच, नाग, राक्षस, भीष्म, द्रोण, समस्त कौरव महारथी, भूमंडळातले सगळे राजा आणि अन्य धनुर्धरवीर हे सगळे एकत्र येऊन सुद्धा एकट्या अर्जुनाला, हे सगळे जर एकत्र आले आणि एकट्या अर्जुनाला त्यांनी चारी बाजूने घेरलं तरी ते अर्जुनाचा सामना करू शकत नाही, असं कोण सांगतो, दुर्योधन सांगतो. त्यामुळे दुर्योधन म्हणतो, आपल्या वडिलांना सांगतो की कुरुश्रेष्ठ, मी त्या साधू शिरोमणी अर्जुनाच्या विषयामध्ये नित्य चिंतन करत असतो आणि त्यामुळे मी भयभीत होत असतो. त्या अर्जुनाची मला भीती वाटत असते. मी जिकडे जातो प्रत्येकाच्या घरात मला अर्जुनच आहे असं भासतं. तो कसा गांडीव धनुष्यावरती बाण चढवून अर्जुनच राहिला आहे असं मला जिकडे तिकडे दिसतं. त्यामुळे मी घाबरलेलो आहे. मी जिकडे बघतो तिकडे मला हजारो अर्जुन दिसतात. संपूर्ण जगत मला अर्जुनमय दिसतं. मी एकांतामध्ये सुद्धा अर्जुनालाच बघतो, स्वप्नामध्ये सुद्धा मला अर्जुनच दिसतो आणि मी मध्ये झोपेतून उठून जागा होतो. माझं हृदय अर्जुनामुळे इतकं भयभीत झालेलं आहे की घोडे, पैसा, त्याचबरोबर बकरे, काही कोणताही आकार असू दे, ते मला त्या अर्जुनाचा काय होतो, त्रास होतो. अर्जुनाशिवाय मला शत्रुपक्षातला इतर कोणाचीच भीती वाटत नाही. मला विश्वास आहे की अर्जुन जर प्रल्हाद किंवा बळी हे जरी अर्जुनाच्या विरोधात आले तरी अर्जुन त्यांना मारेल, इतकी अर्जुनामध्ये ताकद आहे. दैत्यराज प्रल्हादाचा पुत्र बळी हे सुद्धा अर्जुनाला पराभूत करू शकत नाहीत. आणि जर आम्ही त्या अर्जुनाबरोबर युद्ध करायला गेलो तर आमचं सैन्य सगळं काय होणार, संहार होणार. तो आमच्या सैन्याच्या संहाराचं कारण बनणार. मी अर्जुनाच्या प्रभावाला जाणतो, त्यामुळे मी या दुःखाच्या भाराने मी दाबलो गेलो आहे. मी पूर्वकाळामध्ये दंडकारण्यवासी महापराक्रमी, दंडकारण्यात वास करणारे महापराक्रमी श्री रामचंद्रांनी ज्या पद्धतीने मारीचाला दूर पाठवलं होतं, कसं तर आपल्या बाणांनी, म्हणजे काय, मारीचेला शिक्षा केली होती जो हरिणाचं रूप धारण करून आला होता तो. मग मारीच जसा श्रीरामचंद्रांना घाबरायचा तसाच मी आता अर्जुनाला घाबरत आहे, तसाच मी अर्जुनाला घाबरतो, हे सगळं दुर्योधनाने सांगितलं. त्यानंतर धृतराष्ट्र म्हणाले, अरे पुत्रा, अर्जुनाचे महान पराक्रम तर मी जाणतोच, पण हेही जाणतो की त्याच्या पराक्रमाचा सामना करेल असा दुसरा कोणीही नाही. त्याच्या पराक्रमाचा सामना करणे अत्यंत कठीण आहे. तरी तू काय कर, अर्जुनाचा काही अपराध करू नकोस.
त्याच्याबरोबर जे काही द्यूतक्रीडा, शस्त्रयुद्ध, कटुवचनाचा त्याच्या विरोधात प्रयोग करू नकोस. कारण हे जे द्यूतक्रीडा, शस्त्रयुद्ध आणि कटू भाषण यामुळेच तुमच्यामध्ये भांडणं होऊ शकतात. तू नेहमी अर्जुनाबरोबर प्रेममय वर्तन ठेव. जो मनुष्य या पृथ्वीवर अर्जुनाबरोबर प्रेमपूर्ण संबंध राखेल, अर्जुनाबरोबर सद्व्यवहार करतो, त्याला या तीनही लोकांमध्ये अजिबात तीळ मात्र सुद्धा भय नाही आहे. त्यामुळे हे वत्स, हे दुर्योधना, तू अर्जुनाबरोबर नेहमी स्नेहपूर्ण प्रेमपूर्वक वागणूक ठेव. तर दुर्योधन म्हणाला, जुगारामध्ये आम्ही अर्जुनाच्या प्रती छळकपटाची वागणूक केली होती, पण आता तुम्ही काहीतरी दुसरा मार्ग काहीतरी अवलंबा आणि त्या अर्जुनाला एकदाचा मारून टाका. यामध्येच आमचं भलं आहे. अर्जुनाबरोबर प्रेमाने वागणारा मला बरोबर वाटत नाही असा दुर्योधन म्हणतो. मग धृतराष्ट्र सांगते, अरे भारत म्हणजे भरतवंशी, अरे भरतवंशी दुर्योधना, पांडवांच्या प्रती चुकीचा आपण काय करू नये. अनुचित उपायाचा प्रयोग करणं योग्य नाही. अरे यापूर्वी तू पांडवांना मारण्यासाठी किती काही उपाय केले होतेस, पण प्रत्येक वेळेला ते सगळे कुंतीचे पुत्र पांडव तुझ्या सगळ्या प्रयत्नांचे उल्लंघन करून खूप वेळा पुढे निघाले. त्यामुळे हे मुला, हे पुत्रा, जर तू तुझा कुळ आणि तुझे जे काही स्वजन आहेत त्यांचं तुला रक्षण करायचं असेल किंवा तुमचं जर हित व्हायचं असेल, तर तू, तुझे मित्र, तुझे बंधू बांधव, तुझे सगळे भाऊ, तुम्ही सर्वांनी अर्जुनाबरोबर स्नेहपूर्ण प्रेमाने वागा. तेव्हा धृतराष्ट्राचे हे बोलणे ऐकून दुर्योधन दोन घडीपर्यंत विचार करू लागला आणि विधात्यामुळे प्रेरित होऊन असा बोलायला, विधाताचे प्रेरित होकर, म्हणजे जे विधिलिखित आहे, जशी विधाताची इच्छा आहे, त्यामुळे तो तसा बोलू लागला. काय म्हणाला, राजन, नाहीतर इथेच जर तो दुर्योधन थांबला असता, बाबांनी माझ्या सांगितलं ते बरोबर आहे, तर पुढे युद्ध झालं असतं काय महाभारत? नाही. पण विधातामुळे प्रेरित होऊन तो असा बोलू लागला दुर्योधन म्हणाला, राजन, आपल्या वडिलांना सांगतोय, देवगुरु विद्वान बृहस्पतीने इंद्राला जे नीतीचे उपदेश केले होते ते तुम्ही ऐकले नाहीत का? ते तुमच्या लक्षात नाहीत का? बृहस्पतीने इंद्राला शिकवण दिली होती, त्यामध्ये म्हटलं आहे की जो तुमचं अहित करतो त्याला शत्रूंची सहाय्यता घेऊन किंवा शत्रूंची सहाय्यता न घेता युद्धाद्वारे किंवा युद्ध न करताना कोणत्याही उपायाने त्याला मारून टाकायला पाहिजे. जे तुमचं अहित करतात त्या शत्रूंना युद्धाद्वारे किंवा इतर मार्गाने कोणत्याही उपायाने त्याला लवकरात लवकर मारून टाकलं पाहिजे. महाराज, जर आम्ही पांडवांचा धन वगैरे देऊन जर त्यांचा सत्कार केला, हे बरोबर नाही. त्याऐवजी जर आपण इतर राजांना धन दिलं आणि पांडवांच्या विरोधात युद्ध करायला भाग पाडलं, इतर राजांना धन देऊन आपलं असं केलं आणि पांडवांच्या विरोधात आम्ही युद्ध केलं, तर आमचं काय बिघडणार? क्रोधित झालेल्या, दंश करायला बघणाऱ्या सर्पांना, दंश करण्यासाठी उद्यत झालेल्या क्रोधित विषधर सर्पांना आपल्या गळ्यामध्ये लटकवून काय फायदा? आपल्या पाठीवरती त्यांना चढवून कोण असा मनुष्य बिनधास्त राहू शकतो? त्यामुळे हे तात अस्त्रशस्त्रांना घेऊन रथामध्ये बसलेल्या पांडवांना, अस्त्रशस्त्रांसहित रथामध्ये बसलेल्या पांडवांना चिडलेल्या विषधर सर्पांप्रमाणे, हे पांडव जे आहेत अस्त्रशस्त्रांनी सज्ज झालेले, ते चिडलेल्या सर्पांप्रमाणे तुमच्या कुळाचा संहार करून टाकतील, असा दुर्योधन सांगतोय. आम्ही ऐकलेलं आहे की अर्जुन कवच धारण करतो, 2 उत्तम तुणीर त्याच्या पाठीवरती आहेत, 2 तर्कस त्याच्या पाठीला लावलेले असतात. तो गांडीव धनुष्य हातात घेतो, मोठ्याने श्वास घेतो आणि इकडे तिकडे बघतो आणि
भीमसेन सुद्धा लगेच आपला रथ घेऊन गदा घेऊन उतावळेपणा करून त्या ठिकाणी येतो युद्धासाठी. मग नकुल कसा येतो त्यांचं वर्णन आलेलं आहे, सगळे कसे सज्ज होऊन येतात ते. आम्ही त्यांचा तिरस्कार केलेला आहे पांडवांचा, त्यामुळे ते आम्हाला कधी क्षमा करणार नाहीत. द्रौपदीला आम्ही जे काही कष्ट दिलेलं आहे, तिचा अपमान केलेला आहे, त्यामुळे हे पांडव चुपचाप सहन कसे करतील. त्यामुळे दुर्योधन काय म्हणतोय, त्यामुळे आता आम्ही काय करूया की आता आम्ही पुन्हा एकदा एक जुगाराचा खेळ ठेवूया. जुगाराद्वारेच आम्ही त्यांना हरवू शकतो. आम्ही आता त्यांना हरवलेलं, तुम्ही सगळा काही आमचा जो प्लॅन होता तो काय केला, धुळीत मिळवला त्यांना पुन्हा सगळं देऊन. आता आपण जुगार खेळूया, पण यावेळेला पणाला लावायचं. पण काय असणार जुगाराचा, पणाला काहीच लावायचा नाही. जुगाराचा नियम काय असणार, जो कोणी हरेल तो 12 वर्ष वनवास करायला जाईल. ब्रह्मचर्य धारण करून तो वनवास करेल आणि 13व्या वर्षी अज्ञातवास त्याचा. म्हणजे काय, आपली ओळख लपवून राहायचं. जर कोणी जर आपल्याला ओळखलं तर 13व्या वर्षात, तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा त्यांचं 13वं वर्ष चालू असणार तेव्हा आपण त्यांचा शोध घेऊ. जर त्यांच्यातला एक जरी आपल्याला सापडला तर मग त्यांना पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. तर अशा प्रकारे आपण जुगार खेळूया, अशा प्रकारचा नियम ठेवून. आणि माझे जे मामा आहेत शकुनी, ते फासे टाकण्याच्या कलेमध्ये चांगल्या प्रकारे पारंगत आहेत. मग जोपर्यंत पांडव वनवासात आहेत तोपर्यंत आपण काय करायचं, विशाल सेना प्राप्त करायची आणि हे सगळं राज्य आहे ते आपण मिळवायचं. आणि 13व्या वर्षात जर पांडव आपली ओळख लपवण्यामध्ये यशस्वी झाले तर त्यानंतर ते आपली जमीन मागायला येणार का, तर आपण त्यावेळेला त्यांना युद्धामध्ये परास्त करायचं. हा जो मी तुम्हाला ही जी काही संकल्पना सांगितलेली आहे, ही जी कल्पना सांगितलेली आहे, हा जो माझा प्रस्ताव आहे तो तुम्ही काय करा, आवडीने स्वीकार करा, असा दुर्योधन धृतराष्ट्राला सांगतो. अट कशी, जो कोणी हरेल त्याला 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. मग जो 1 वर्षाचा अज्ञातवास आहे त्यामध्ये आपली ओळख लपवून राहायचं. जर कोणी आपल्याला ओळखलं तर परत 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. जर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, जर या अज्ञातवासात जर कोणी आपल्याला ओळखलं नाही आणि हे 13वे वर्ष पूर्ण झालं अज्ञातवासाचं, तर पांडवांना पुन्हा त्यांची जमीन मिळेल, अशी ही अट ठरली. धृतराष्ट्र म्हणाला, अरे आता आता हे पांडव आहेत ते काय झाले, आतापर्यंत पुढे गेले आहेत, तर त्यांना पटकन आता बोलवावं लागेल. मग प्रतिकामींना सांगितलं धृतराष्ट्राने की जा आणि पांडवांना लगेच जाऊन बोलावून घेऊन ये. जिथे अर्धवट गेले असतील त्यांना पाठी आण. त्या वैशंपायन जन्मेजयला सांगतात. त्यावेळेला द्रोणाचार्य, सोमदत्त, बाल्ली, कृपाचार्य, विदुर, अश्वत्थामा, पराक्रमी युयुत्सु, भूरिश्रवा, पितामह, भीष्म, महारथी, विकर्ण या सर्वांनी एका स्वरामध्ये या निर्णयाचा विरोध केला आणि सांगल्याने आता जुगार होणार नाही, आता काय जुगार नको, सर्वत्र शांतता असू दे, सर्वत्र शांतता असू दे, आता काय जुगार नको, असं सर्वजण म्हणू लागले ज्यांचे नावं घेतलं इथे. आणि त्यानंतर यांचं काय धृतराष्ट्राने ऐकून घेतलं नाही. तो आपल्या धृतराष्ट्र पुत्रस्नेहामध्ये एवढा डुबला होता, पुत्रप्रेमामध्ये एवढा बुडला होता की त्याला हित काय अहित काय हे समजत नव्हतं. आणि आपल्या दुर्योधनादी पुत्रांच्या प्रेमामध्ये येऊन धृतराष्ट्राने पांडवांना पुन्हा बोलवण्यासाठी प्रतिकामींना आदेश दिला. आणि त्यावेळेला गांधारी धृतराष्ट्राला म्हणू लागली, आर्यपुत्र तुम्ही काय दुर्योधनचं ऐकत बसलेला आहेत. दुर्योधनचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेला बुद्धिमान विदुरांनी सांगितलं होतं की हा जो बालक आहे तो कुळाचा नाश करणारा असेल, त्याला आताच त्याचा त्याग करा. तो जेव्हा जन्म घेऊ लागला तेव्हाच लांडग्यांप्रमाणे आवाज करू लागला होता
आणि तो ह्या कुळाचा अंत करणारा असेल. कौरवांनो, तुम्ही ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून का घेत नाहीत? हे तुम्हाला समजत का नाही? भरत कुळतिलक धृतराष्ट्र, भरत कुळतिलक अशी द्रौपदी म्हणते. भरत कुळतिलक म्हणजे भरत कुळाचा टिळक असलेले तुम्ही तुमच्या दोषाने या भरत कुळाला विपत्तीच्या महासागरामध्ये बुडवून देऊ नका. हे जे काही उद्दंड बालक आहेत, उन्मत्त झालेले तुमचे बालक आहे, तुमचे आमचे बालक आहे, त्यांच्या मध्ये हा मिळवत राहू नका. या कुळाच्या भयंकर विनाशामध्ये तुम्ही स्वतः कारण बनू नका. भरतश्रेष्ठ, बांधलेल्या पुलाला कोण तोडू बांधलेल्या पुलाला कोण तोडेल? विझवलेल्या आगीला पुन्हा कोण भडकावायला जाईल? त्याचप्रमाणे शांतिपरायण कुंतीचे शांतिपरायण जे पुत्र आहेत पांडव, त्यांना ते आता शांत झालेले आहेत, त्यांना परत का कुपित करता तुम्ही? त्यांना कुपित करायचं साहस कोण करील? अजामीळ कुळात जन्मलेल्या रत्ना म्हणजे धृतराष्ट्राला सांगते, तुम्ही सर्वजण हे जाणता, तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे, तरी पण मी तुम्हाला हे परत परत स्मरण करून देत आहे. राजन, ज्याची बुद्धी खोटी आहे त्याला शास्त्र सुद्धा चांगलं वाईट शिकवू शकत नाही. मंदबुद्धी बालक वृद्धांप्रमाणे, मंदबुद्धी बालक म्हणजे जो बालक मंदबुद्धी आहे त्याची बुद्धी वृद्धांसारखी अनुभवी कधीच होऊ शकत नाही. मंदबुद्धी बालक वृद्धांप्रमाणे विवेकशील अनुभवी कधीच होऊ शकत नाही. तुमचे पुत्र आहेत ते तुमच्या नियंत्रणात राहू दे, असा काहीतरी प्रयत्न करा. असं होता नये की सगळ्या मर्यादांचा त्याग करून वे सगळे आपल्या प्राणांना, आपल्या शरीराला गमावून बसतील. आपल्या प्राणांचे हात धो बेटे, असं काही होऊ नये की त्यांचा देहत्याग होईल. म्हणजे असं काही होऊ नये की त्यांना आपला म्हणजेच काय असं काही होऊ नये की ते युद्धामध्ये मारले जातील. त्यानंतर आपल्याला म्हातारपणी सांभाळणारं कोण आहे? असं काही होऊ नये की यांना आम्हाला सोडून कायमचे जावं लागेल. त्यामुळे मी काय सांगते ते ऐका. आणि हा जो कुलांगार आहे म्हणजे काय, कुळाचा अंगार म्हणजे काय, निखारा, हा दुर्योधन आहे, त्याचा तुम्ही त्याग करा. महाराज, तुम्हाला जे काही करायला पाहिजे होतं ते तुम्ही पुत्रप्रेमामुळे केलं नाही. आता समजून घ्या, त्याचंच फळ तुम्हाला हे मिळत आहे. आणि हे जे काही तुम्ही केला आहात त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुळाचा विनाश होऊ शकतो. ही जी तुमची वागणूक आहे ती संपूर्ण कुळाच्या विनाशाचं कारण बनू शकतं. शांती, धर्म आणि उत्तम नीतीने युक्त जी तुमची बुद्धी थी तशीच बुद्धी राहू द्या. तुम्ही मूर्खपणा करू नका, प्रमाद करू नका. क्रूरतापूर्ण कर्मांनी प्राप्त केलेली लक्ष्मी ही विनाशशील असते. म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळवलेलं धन क्रूरतापूर्ण म्हणजे काय, अन्यायी मार्गाने मिळवलेले जे धन आहे ते विनाशशील असतं, त्याचा लवकर विनाश होतो. आणि कोमलतापूर्वक वर्तावसे म्हणजे काय, कोमलतापूर्वक न्यायाने प्रामाणिकपणाने जे मिळवलेले धन असतं, धनसंपत्ती, ती पुत्रपौत्रांपर्यंत टिकते. पुत्रपौत्रांपर्यंत म्हणजे काय, आपल्या मुलांपर्यंत, नातवांपर्यंत अशी पुढे पुढे ती धनसंपत्ती टिकते प्रामाणिक मार्गाने मिळवलेली. आणि जी चुकीच्या मार्गाने मिळवलेली आहे ती लवकर नष्ट होते, लवकर संपून जाते. तेव्हा हे सर्व ऐकून धृतराष्ट्राने गांधारीला सांगितलं, देवी, ह्या कुळाचा अंत जर होऊ दे किंवा नको होऊ दे, मी दुर्योधनाला रोखू शकत नाही. हे माझे पुत्र, त्यांना जे काही पाहिजे ते त्यांना करू दे, पांडवांना परत येऊन दे आणि माझ्या मुलांबरोबर जुगार खेळू दे. धृतराष्ट्र डोळ्यांनी आंधळा होता, मग आता बुद्धीने सुद्धा आंधळा झाला अतिपुत्र प्रेमामुळे. आणि धर्मराज युधिष्ठिर आता खूप पुढेपर्यंत गेले होते, तर त्यांच्या पाठीमागून प्रतिकामी
धावत धावत आला आणि त्याने सांगितलं की पांडुनंदन युधिष्ठिर, भरत कुलभूषण पांडुनंदन युधिष्ठिर, तुमचे पिता राजा धृतराष्ट्रांनी, म्हणजे हे पांडव त्यांना पिता म्हणतात ना, धृतराष्ट्राला म्हणून सांगतो, तुमचे पिता राजा धृतराष्ट्रांनी हा आदेश दिला आहे की तुम्ही परत कुठे या, द्यूतसभेमध्ये या. आमची सभा पुन्हा सदस्यांनी भरलेली आहे आणि तुमच्या सर्वांची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. तुम्ही फासे फेकून जुगार खेळा. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, सगळे जे जीव आहेत ते विधात्याच्या प्रेरणेने शुभ आणि अशुभ फळ प्राप्त करत असतात. त्यांना कोणी टाळू शकत नाही. मला वाटतं की आता पुन्हा जुगार खेळावा लागेल, कारण मी असं व्रत घेतलेलं आहे की मी कधी कोणाला नाही म्हणू शकत नाही. जर मी नाही बोललो तर फुकट कलह होऊ शकतो. त्यामुळे वृद्ध राजा धृतराष्ट्राच्या आज्ञेने जुगार खेळण्याचा हा बुलावा आलेला आहे, ते ह्या कुळाच्या नाशासाठी कारणीभूत ठरेल हे माहीत असून सुद्धा मी त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. कारण व्यासांनी सांगितलेलं ना, आजपासून 13 वर्षानंतर मोठं युद्ध होणार, त्या युद्धाचं निमित्त तू असशील. तेव्हापासून युधिष्ठिरने ठरवून ठेवलेलं होतं की जो कोण काही सांगेल, जे काही सांगेल त्याच्या मनाप्रमाणे मी करीन. उगाच मी त्याच्या विरोधात जाणार नाही, जेणेकरून मी त्या युद्धाचं कारण बनू नये, कलहाचं कारण बनू नये म्हणून युधिष्ठिर त्यांना नाही म्हणू शकत नव्हता. मग वैशंपायन आहेत ते जन्मेजयला सांगतात, जन्मेजय, अरे प्रभू श्री रामचंद्र यांना काय समजत नव्हता काय, हरिण कधी सोन्याचं नसतं, तरी पण ते सोन्याच्या हरणाच्या पाठीमागून धावले ना. त्यामुळे जे विधिलिखित आहे ते घडतं म्हणजे घडतंच. आता सोन्याच्या रंगाचं काय शरीर सोनेरी रंगाचं हरिण असतं का, तरी भगवान श्री रामचंद्र त्याच्या मागून का गेले, कारण ते जर त्याच्या पाठीमागून गेले नसते तर पुढे रावणाने सीतेचं हरण केलं नसतं. रावणाने सीतेचं हरण केलं नसतं तर प्रभू श्री रामचंद्र हनुमान यांची भेट झाली नसती. त्याचबरोबर शबरीला सुद्धा प्रभू श्री रामचंद्र भेटले नसते. त्याचबरोबर इतर जे वनवासी भक्त होते त्यांना सुद्धा ते भेटले नसते. सुग्रीवाला त्याची पत्नी परत मिळवून दिली नसती, सुग्रीवाला त्याची पत्नी पुन्हा मिळाली नसती आणि रावणाचा वध झाला नसता, अन्यायी रावणाचा वध झाला नसता. ज्या स्त्रियांवरती रावणाने अन्याय अत्याचार बलात्कार केले होते त्या स्त्रियांना न्याय मिळाला नसता. म्हणून रामाने त्या सोन्याच्या हरणाच्या मागे जाणं हे विधिलिखित होतं. जरी ही रामाची भूमिका कोण करत होते, साक्षात परमात्मा, ज्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि कोणीच नाही असे साक्षात परमात्मा रामरूपात अवतीर्ण झाले होते आणि त्यांचीही तेच हे मुद्दा म्हणून लीला करत होते. तर इथे वैशंपायन सांगतात की कुठल्याही जनावराचं शरीर सोन्याचं असणं हे संभव नाही, तरी पण प्रभू श्रीराम त्या स्वर्णमय प्रतीत होणाऱ्या हरणाच्या पाठीमागे लोभी माणसाप्रमाणे धावत गेले. त्याचप्रमाणे ही काय झाली, भगवंताची लीला झाली. म्हणजे ते खरोखर लोभी होतात का, नाही. खरोखर हरणाला बघून ते लुब्ध होतात का, नाही. तर ती लीला, ती जर लीला नाही घडली तर पुढे ज्या कार्यासाठी त्यांनी अवतार धारण केलेला आहे ते कार्य पूर्ण होणार नाही. म्हणून हे निमित्त आहे. मग ते निमित्त हरिण, सोन्याचं हरिण ते निमित्त, सोन्याच्या हरणाच्या पाठीमागून धावणे. त्याचप्रमाणे ज्यांचा पतन किंवा पराभव जवळ आलेला आहे, म्हणजे कोण, दुर्योधन असेल, त्यांचा पराभव, त्यांचं पापांचा घडा भरलेला आहे, मग त्यासाठी युद्ध होणे आवश्यक आहे, द्रौपदीला न्याय मिळणे आवश्यक आहे, मग युद्ध घडून येणे आवश्यक आहे. युद्धासाठी काय असलं पाहिजे, युद्धासाठी काहीतरी कारण असलं पाहिजे. मग आता पांडव जर असेच जर घरी गेले तर कसं होणार ते युद्ध, या जे उन्मत्त लोक आहेत त्यांना शिक्षा कशी मिळणार. म्हणून दुर्योधनाची बुद्धी भ्रमित केली गेली. म्हणजे मगाशी सांगितलेलं ईश्वरी प्रेरणेने दुर्योधन तसा बोलू लागला. दुर्योधनाची बुद्धी भ्रमित केली गेली आणि दुर्योधनाने पुन्हा पांडवांना बोलवणं धाडलं जुगारासाठी.
आणि इकडे युधिष्ठिरची सुद्धा बुद्धी फिरली ईश्वरी इच्छेने, की ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र यांनी आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हरणाला निमित्त बनवले, त्याच पद्धतीने आता हे सम्राट युधिष्ठिरांना निमित्त बनवलं गेलं. त्यांची बुद्धीसुद्धा विपरीत झाली आणि ते सुद्धा जुगारासाठी पुन्हा खेळायला आले. आणि ते इथे स्पष्ट उल्लेख आहे की युधिष्ठिर शकुनीच्या मायेला जाणत होते, तरी पण ते जुगार खेळण्यासाठी पुढे आले. आणि ते पांडव सर्व त्या सभेमध्ये पुन्हा प्रविष्ट झाले. आणि त्यांना बघून सहृदयांच्या मनामध्ये खूप पीडा उत्पन्न झाली. तिथले चांगले लोक होते, त्यांच्या मनामध्ये खूप पीडा उत्पन्न झाली. आणि संपूर्ण लोकांच्या विनाशासाठी पांडव पुन्हा युद्धक्रीडा खेळायला आले आहेत. असं ह्या म्हणजे संपूर्ण जे लोक परलोक आहेत त्यांचा विनाश करण्याच्या उद्देशाने पांडव त्या ठिकाणी बसले. आणि शकुनी म्हणू लागला, राजन, शकुनीने सांगितलं की आमचा जो राजा आहे धृतराष्ट्र म्हातारा राजा, त्याने काय केलं, तुमचं सगळं धन तुम्हाला परत केलेलं आहे. आता तर जुगारासाठी एकच पण लावणार. काय तर जो कोणी हरेल, जर आम्ही हरलो तर आम्ही 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. 1 वर्षाच्या अज्ञातवासात जर आम्ही ज्ञात झालो म्हणजे काय, कोणी आम्हाला ओळखलं तर परत 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. जर तुम्ही हरलात तर तुम्हाला 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. मग अज्ञातवासात जर तुम्ही ओळखले नाही गेलात तर तुम्हाला पुन्हा तुमचं राज्य प्राप्त होईल. हे कोणी सांगितलं? शकुनीने सांगितलं. आणि हे भरतवंशी युधिष्ठिर, या निश्चयाने तुम्ही या आणि पुन्हा तुम्ही फासा फेका आणि आमच्याबरोबर जुगार खेळा. आणि हे ऐकून सगळे जे सभासद होते त्यांनी हात वर करून मोठ्याने उद्विग्न चित्त होऊन घाबरून सगळेजण म्हणू लागले, संपूर्ण सभा म्हणू लागली. काय म्हणू लागली? अरे धिक्कार आहे, धिक्कार आहे. हे त्याचे भाऊ आहेत ते सुद्धा युधिष्ठिरला समजवत नाही आहेत. पुढे काय संकट येऊ शकतं त्याचे खबरदारी घेत नाहीत. भाऊ आहेत ते सुद्धा युधिष्ठिरला समजवत नाही आहेत. समजत नाही की हे पांडव हे विपरीत होणार आहे, त्या भयाला का समजत नाही आहे. हे युधिष्ठिर आहेत ते आपल्या बुद्धीने हे जे काही त्यांना पुढे भय संकट प्राप्त होणार आहे त्याला का समजून घेत नाही आहे. त्या वैशंपायन म्हणाले, जन्मेजय, हे सगळे लोक हे काय बोलतायत ते माहीत होतं युधिष्ठिरला. युधिष्ठिर ऐकत होता सभेतले लोक सगळं काय बोलतात ते. तरी पण त्याने लज्जेमुळे धृतराष्ट्राच्या आज्ञापालन रूपी धर्माचं पालन करण्यासाठी पुन्हा जुगार खेळायला सुरुवात केली. आणि ते जुगाराचा काय परिणाम होणार आहे, आपण हरणार आहोत हे सुद्धा ते जाणत होते. तरी पण त्यांनी असा विचार केला की कुरुकुलाचा विनाश खूप जवळ आलेला आहे, म्हणूनच हे द्यूतक्रीडेमध्ये म्हणजे जुगारामध्ये प्रवृत्त झालेले आहेत आणि मला सुद्धा खेळायला सांगत आहेत. युधिष्ठिर म्हणाले, शकुनी, स्वधर्म पालनामध्ये संलग्न राहणारा माझ्यासारखा राजा जर त्याला जुगारामध्ये बोलवलं गेलं तर तो पाठी कसा काय जाऊ शकतो. म्हणून मी तुझं चॅलेंज स्वीकार करतो. आणि त्यावेळेला सगळे तिथले धर्मराज युधिष्ठिर हे प्रारब्धाच्या वशीभूत झालेले आहेत. त्यामुळे महाराज सगळे जे भीष्म म्हणजे वैशंपायन जन्मेजयाला सांगतात, महाराज भीष्म, द्रोण, बुद्धिमान विदुर हे पुन्हा जुगार खेळण्यापासून युधिष्ठिरला थांबवत होते. युयुत्सु, कृपाचार्य, संजय हे सुद्धा नको खेळू म्हणून सांगत होते. गांधारी, कुंती, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, वीर विकर्ण, द्रौपदी, अश्वत्थामा, सोमदत्त, बुद्धिमान बाल्लिक हे सगळे परत युधिष्ठिरला थांबवत होते. तरी पण राजा युधिष्ठिर जसं काही विधिलिखित आहे त्या पद्धतीने तो जुगारापासून लांब जाऊ शकला नाही म्हणजे काय, त्याला ते लांब करू शकले नाहीत, त्याला ते रोखू शकले नाहीत. आणि शकुनी म्हणाला, राजन, आमच्याकडे बैल, घोडे, त्याचप्रमाणे खूप काही दूध देणाऱ्या गायी आहेत, भेड आहेत, बकरी आहेत, ज्यांची
मोजून संपणार नाहीत एवढे आहेत. हत्ती, खजाना, दास दासी, सोनं सगळं काही आहे. हे सर्व सोडून फक्त आम्ही वनवासाचा निश्चय करतो आणि हातामी हे फासे टाकतो. तुम्ही हरणार की आम्ही हरणार ते काही मला माहीत नाही, पण जो कोणी हरेल त्याला वनात जावं लागेल आणि 13व्या वर्षात अज्ञातवास भोगावा लागेल. आणि शकुनीने शेवटी अशी इच्छा करून त्याने फासा फेकला आणि म्हणाला माझी जीत झाली. आणि हा आता जिंकला. आणि त्यानंतर ते पांडवांनी काय केलं, वनवासाची दीक्षा घेतली आणि त्यांनी मृगचर्म धारण करून, मृगचर्म त्यांनी उत्तरीय वस्त्राच्या रूपात धारण केले आणि ते सगळे पांडव आपल्या अंगांना झाकून वनवासासाठी प्रस्थित झाले. वनवासासाठी त्यांनी प्रस्थान करायला गेले. आणि दुःशासन आणि सगळे कौरव आता त्यांना घेरून त्यांची चेष्टा करू लागले पांडवांची. धृतराष्ट्रपुत्र महामना राजा आता दुःशासन म्हणू लागला, धृतराष्ट्रपुत्र महामना राजा दुर्योधनाचे समस्त भूमंडळावरती एकछत्र राज्य झालेलं आहे. म्हणजे तो छत्रपती झालेला आहे. पांडव पराजित झालेले आहेत आणि ते भारी विपत्तीमध्ये पडलेले आहेत. म्हणजे पांडवांनी अख्ख्या पृथ्वीवरच्या सगळ्या राजांना पराभूत केलं आणि दुर्योधनाने जुगाराद्वारे पांडवांना पराभूत केलं. म्हणजे आता दुर्योधनाचे संपूर्ण पृथ्वीवरती एकछत्र राज्य झालेलं आहे. त्यामुळे दुःशासन सांगत आहे, ज्यामध्ये लांडगे, कोल्हे असे भयानक पशु राहत असतात, त्या मार्गाने त्या वनामध्ये आज पांडव जाणार आहेत. आमचे जे प्रतिपक्षी आहेत पांडव, त्यांच्यापेक्षा आमचे गुण चांगले आहेत, गुणही चांगले आहेत, अवस्थासुद्धा चांगली आहेत. आमचं स्थान पांडवांपेक्षा आज उंच झालेलं आहे. कुंतीचे पुत्र हे दीर्घकाळपर्यंत अनंत दुःखरूपी नरकामध्ये पडलेले आहेत. म्हणजे वनवासाला तो नरक समजतोय दुःशासन. आणि हे सदासाठी सुखापासून वंचित झालेले आहेत. म्हणजे काय, 13व्या वर्षी अज्ञातवासात जेव्हा जाणार तेव्हा आपण त्यांना शोधून काढायचं, परत 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. मग त्या अज्ञातवासाच्या वेळेला परत त्यांना शोधून काढायचं, ओळखायचं, परत 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. म्हणजे कायमच्याही सुखापासून वंचित झाले. जे म्हणजे भीम आणि धृतराष्ट्रपुत्रांची मस्करी करायचा ना, दुर्योधन घसरून पडला तेव्हा भीम असला होता म्हणून. आता दुःशासन भीमाला चिडवते, अरे जे कुंतीपुत्र पुढे अगोदर उन्मत्त होऊन धृतराष्ट्राच्या पुत्रांना हसायचे तेच पांडवात पराभूत झालेले आहेत आणि आपल्या धनवैभवाला गमावून बसलेले आहेत आणि ते आता वनात जात आहेत. सगळे पांडव आपल्या शरीरावरती विचित्र कवच, चमकिले दिव्य वस्त्र, चमकणारे दिव्य वस्त्र जे घालत होते ते सर्व त्यांनी उतरलेलं आहे आणि आता मृगचर्म धारण करून सुबलपुत्र शकुनीचा भावाला स्वीकार करून, म्हणजे त्यांनी जसं जुगारात सांगितलं त्या पद्धतीने त्या पणानुसार ते आता वनात जात आहेत. जे आपल्या बुद्धीमध्ये असा अभिमान घेऊन बसले होते, ज्यांना अभिमान झाला होता की आमच्यासारखे पुरुष 3ही लोकांमध्ये कोणी नाही, तेच पांडवात विपरीत अवस्थामध्ये पोचलेले आहेत आणि तिळांप्रमाणे निस्सत्व झालेले आहेत. आता त्यांना आपल्या स्थितीचं ज्ञान होणार. अशा प्रकारे दुःशासन चिडवू लागला पांडवांना. हे मनस्वी आणि बलवान पांडव, हे मृगचर्म यांचे वस्त्र तर बघा, ज्यांना यज्ञामध्ये महात्मा लोक धारण करतात ते यांनी आता घातलेली आहेत. आणि हे मृगचर्म दिसतात बघा कसे, मृगचर्म ही वाटतात तरी ही तर कोळी बिल्ल्यांच्या चर्ममय वस्त्राप्रमाणे दिसत आहेत, असे म्हणून दुःशासन हसू लागला, मस्करी करू लागला. महाबुद्धिमान सोमक वंशी राजा द्रुपदाने आपली कन्या पांचाली द्रौपदी या पांडवांना दिली, हे त्याने काही चांगलं काम केलेलं नाही. आता हे द्रौपदीचे हे सगळे पती कसे आहेत, नपुंसकच आहेत समजा. मग तो दुःशासन द्रौपदीला सांगू लागला, द्रौपदी तू तर सुंदर मोठे मोठे महागडे कपडे घालायचीस आणि आता पांडवांबरोबर वनामध्ये जे आता पांडव काही निर्धन झालेले आहेत, त्यांच्याकडे धन नाही, अप्रतिष्ठित आहेत, मृगचर्माची चादर ओढलेले आहेत, यांना बघून तुला काय प्रसन्न वाटते का? आता तू या पांडवांना सोड आणि दुसरा कोणी पुरुष जो तुला आवडतो त्याला तुझा पती बनव.
हे इथले जे काही सर्व कौरव आहेत ते क्षमाशील आहेत, जितेंद्रिय आहेत, उत्तम धनवैभवाने संपन्न आहेत. यांपैकी कोणाला तरी तू आपला पती बनव, असं ते दुःशासन सांगू लागला. आणि निर्धनावस्था हा जो विपरीत काळ आलेला आहे पांडवांचा, म्हणजे निर्धनावस्था, ही तुम्हाला काय संतप्त, ही तुला संतप्त न करू, असं तो सांगतो. जैसे थोतेतील बोने पर फल नहीं देते, केवल चर्ममय मृग व्यर्थ है, जैसे काकयव तंदुल रहित तृणधान्य निष्प्रयोजन होते हैं, उसी प्रकार समस्त पांडवों का जीवन निरर्थक हो गया है. पांडवांचे जीवन काय झालं आहे, निरर्थक झालेले आहे. अशा प्रकारे जो द्रौपदीला सांगू लागला, तुला फुकटचा खूप परिश्रम घ्यावा लागेल वनामध्ये, तू दुसरा कोणतरी पती निवड. अशा प्रकारे हा पांडवांना खूप कठोर वचन ऐकवू लागला. हे सगळं ऐकून भीमसेनाला आला राग. हिमालयाच्या गुहेत राहणारा सिंह लांडग्याच्या जवळ जातो आणि त्या पद्धतीने हा भीमसेन त्या दुःशासनाच्या जवळ गेला आणि रोषपूर्वक उद्गार काढून जोराजोरात म्हणाला. भीमसेन म्हणाला, अरे क्रूर आणि नीच दुःशासना, तू पापी मनुष्यांद्वारे प्रयुक्त होणारी जी प्रयुक्त होणारे जे वेगवेगळे जे काय भोगतोस, अरे तू तुझ्या बाहुबळाने नाही, शकुनी तू तुझ्या बाहुबळाने आम्हाला पराभूत केलेलं नाहीस, तर शकुनीने छळ करून कपटाने आम्हाला पराभूत केलेलं आहे. आणि तरी तू आपला मोठेपण सांगतोस, लाज वाटत नाही तुला? म्हणजे काय, बाहुबलाने जर तू आम्हाला पराभूत केलं असशील तर गोष्ट निराळी, पण तू तर तुमच्या छळकपटाने आम्हाला जिंकलेला आहे, तरी पण तू आपलं मोठेपणा सांगतोस. अरे तू वचनरूपी बाणाने आमच्या मर्मस्थानाला अत्यंत पीडा करत आहेस, त्याचप्रमाणे मी युद्धामध्ये तुझं हृदय विदीर्ण करून टाकीन. आणि जेव्हा मी तुझं हृदय विदीर्ण करत असेन त्यावेळेला तुला आता जे जे काही तू बोलत आहेस त्या सर्व गोष्टींची आठवण करून देईन. जे लोक क्रोध आणि लोभाने वशीभूत होऊन तुझे रक्षक बनून तुझ्या पाठीपाठी चालत होते, तुझ्या पाठीपाठी आता सुद्धा चालत आहेत, ते तुझ्या सगळ्या संबंधींना मी यमलोकात पाठवणार, लक्षात ठेव. वैशंपायन म्हणतात, जन्मेजय, मृगचर्मा धारण केलेले तुझे आजोबा भीमसेनाने असं जेव्हा सांगितलं त्यावेळेला निर्लज्ज दुःशासन कौरवांच्या मधोमध त्या भीमाची हसी उडवू लागला, म्हणजे त्याच्यावरती हसू लागला, नाचू लागला आणि भीमाला म्हणू लागला, ए बैला असं म्हणून तो भीमाची पुन्हा निंदा करू लागला. त्यावेळेला भीम चिडला आणि दुःशासनाला मारायलाच जाणार होता, पण युधिष्ठिराने भीमाला थांबवलं, नाहीतर भीमाने दुःशासनाला जिवंत सोडलं नसतं. मग भीमसेन तिथूनच म्हणाले, अरे नृशंस दुःशासना, तुझ्या मुखातून अशी कठोर गोष्टी बाहेर पडतात, तुझ्याशिवाय असा दुसरा कोण आहे जो छळकपटाने अशा प्रकारे धन प्राप्त करून स्वतःची प्रशंसा करेल? मी सांगतो ते ऐकून ठेव. हा कुंतीपुत्र भीम, जर युद्धामध्ये तुझी छाती फाडून तुझा रक्त नाही, या कुंतीपुत्र भीमाने जर युद्धामध्ये छाती पाडून तुझं रक्त नाही पिलं तर त्याला पुण्य लोकांची प्राप्ती होऊ नये. भीमाने प्रतिज्ञा घेतली. भीम पुढे म्हणतो, मी तुला खरं खरं सांगतोय, शीघ्र लवकरात लवकर तो प्रसंग येणार आहे. समस्त धनुर्धर बघत असतील हे दृश्य की मी सगळ्या धृतराष्ट्रपुत्रांचा वध करून मी शांती प्राप्त करणार. वैशंपायन म्हणाले, जन्मेजय, जेव्हा पांडव या सभाभवनातून बाहेर पडले तेव्हा मंदबुद्धी राजा दुर्योधन त्याला आनंद झाला आणि तो सिंहासारखी मस्तानी चाल करून, म्हणजे सिंहासारखा चालून दाखवू लागला. जर ज्याप्रमाणे भीमसेन चलत होते, म्हणजे भीमसेनांची चालण्याची स्टाईल ती दुर्योधन मारून दाखवू लागला. भीमसेन जसा चालायचा तसा दुर्योधन चालून दाखवू लागला आणि भीमसेनाच्या चालीची म्हणजे नक्कल करू लागला. आणि त्यावेळेला भीमसेनाने पाठी वळून बघितलं, आपल्या अर्धा शरीराला म्हणजे पाय तसेच ठेवले पण मान पाठीमागे फिरवून भीमसेनाने बघितलं आणि भीमसेन म्हणाला, अरे मूर्खा,
केवळ दुःशासनाच्या रक्तपानाद्वारे माझं कर्तव्य पूर्ण होणार नाही. तुला तुझ्या संबंधींसहित तुला सुद्धा यमलोकामध्ये पाठवेन. आणि आता जी काही माझी तू निंदा करत आहेस, चेष्टा करत आहेस, या सगळ्या चेष्टाचं मी तुला त्यावेळेला उत्तर देईन, लक्षात ठेव. आणि भीमसेनाने आपल्या क्रोधावरती आवर घातला आणि तो राजा युधिष्ठिरांच्या पाठीमागून तो चालता चालता युधिष्ठिरांना म्हणाला. भीमसेन म्हणाले युधिष्ठिरला, मी दुर्योधनाचा वध करणार, अर्जुन कर्णाचा संहार करणार आणि या जुगारी शकुनीला सहदेव मारणार. त्याचबरोबर या भरलेल्या सभेमध्ये मी पुन्हा एक मोठी गोष्ट सांगतोय, आता ते सर्वांनी ऐका. हा माझा विश्वास आहे की देवता लोक मी जे काही बोलतो ते सत्य करून दाखवणार. देवता सुद्धा मी जे काही बोलतो ते सत्य करून दाखवणार. जेव्हा आम्ही कौरव आणि पांडवांचं जेव्हा युद्ध होणार, तेव्हा जेव्हा मी या पापी दुर्योधनाला गदेने पाडणार, रणभूमीमध्ये पाडणार, तेव्हा मी याच्या मस्तकाला माझ्या पायांनी ठोकर मारणार. हे सुद्धा भीम म्हणाला. आणि जो फक्त ज्याचे नुसते तोंडाचे आवाज आहे, म्हणजे तोंडाचे आवाज काढण्यामध्ये म्हणजे ताकद, म्हणजे युद्धबिद्ध काय नित्य एवढं करता येत नाही, पण नुसते काय तोंडाचे आवाज काढण्यामध्ये जो बहादूर आहे, तो क्रूर स्वभाव, तो दुरात्मा दुःशासन आहे, त्याच्या छातीचं रक्त मी त्या प्रकारे पिणार जसा सिंह हरणाचं रक्तपान करतो, त्या पद्धतीने. आता हे ऐकून अर्जुनाला सुद्धा जोश आला. अर्जुन म्हणाला, आर्य भीमसेन, साधू पुरुष जे काही करायला बघतात ते वाणीने सांगत बसत नाहीत, ते स्वतः ते करून दाखवतात कर्तृत्व. आजपासून 14 वर्षानंतर जी घटना घटित होणार ती सगळे लोक स्वतः बघणार. आपल्याला तोंडाने सांगित बसायची गरज नाही, आपण करून दाखवणार आणि सगळे लोक बघणार. तेव्हा भीमसेन म्हणाले, ही जी पृथ्वी आहे ती दुर्योधन, कर्ण, दुरात्मा शकुनी आणि चौथा दुःशासन या चौघांच्या रक्ताचं निश्चयच पान करणार. म्हणजे पृथ्वीवरती या चौघांचं रक्त नक्कीच सांडणार. तेव्हा अर्जुन म्हणाला, भैया भीमसेन, जो आमच्यामध्ये फक्त दोषच शोधत असतो, आमच्यावरती आलेलं दुःख बघून ज्याला प्रसन्नता होते, कौरवांना जो खोटी सल्ला देत असतो, कौरवांना जो खोटे सल्ले देत असतो आणि व्यर्थ आपला मोठेपणा सांगत असतो, त्या कर्णाला मी तुमच्या आज्ञेनुसार मी अवश्य त्याला मारून टाकीन. ही अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली. मी युद्धामध्ये कर्णाला त्याच्या अनुगामींसहित बाणाने मारून टाकणार, ही अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली. अर्जुन हेही म्हणाला की बाकीचे जे राजा असतील, जे मोहामुळे माझ्या शत्रूंना साथ देतील आणि युद्ध करतील, त्या सर्वांना सुद्धा मी काय करेन, माझ्या तीक्ष्ण बाणांद्वारे त्या सर्वांना यमलोकात पाठवीन. जर मी बोललेलं हे सत्य विचलित झालं तर एक वेळ हिमालय आहे, हिमालय आपल्या स्थानापासून जसा हटत नाही, ज्याप्रमाणे हिमालय आपल्या स्थानापासून दुसरीकडे जात नाही, सूर्याची प्रभा ज्याप्रमाणे नष्ट होत नाही, चंद्रमाची शीतलता दूर होत नाही, त्या पद्धतीने माझे वचन, मी जे काही बोलतो ते सुद्धा कधी मिथ्या होत नाही. जर आजपासून 14व्या वर्षामध्ये, आजपासून 13वं वर्ष अज्ञातवासाचे संपल्यानंतर 14व्या वर्षात जेव्हा आम्ही पुन्हा येणार आणि आम्ही आमची संपत्ती, धनसंपत्ती, राज्य मागणार, त्यावेळेला जर दुर्योधनाने आमचं राज्य आम्हाला परत नाही दिलं तर मी आतापर्यंत जे जे काही सांगितलेलं आहे ते सर्व काही सत्य होणार, म्हणजे होणारच. ते वैशंपायन म्हणाले, जन्मेजय, अर्जुनाने असं सांगितल्यानंतर परम बुद्धिमान, परम सुंदर माद्रीनंदन सहदेव आपली विशाल भुजा, हात आपले वर करून शकुनीच्या वधाच्या इच्छेने अशा प्रकारे बोलला. त्यावेळेला सहदेवाचे डोळे लाल लाल झाले होते आणि ते फुसफुसणाऱ्या सर्पाप्रमाणे उच्छ्वास लेत होते. सहदेव म्हणाले,
रे गांधार निवासी क्षत्रिय कुळाच्या कलंक मूर्ख शकुनी, ज्यांना तू फासे समजत आहेस ते फासे नाहीत. फाशांच्या रूपाने तू युद्धामध्ये तीक्ष्ण बाणांचं वरण केलेलं आहे. समज, आर्य भीमसेनाने बंधू बांधवांसहित तुझ्याविषयी जे काही सांगितलेलं आहे, म्हणजे सहदेव शकुनीचा वध करणार, अवश्य मी तुझा वध करणार. तू आता तुझा जीव वाचवण्यासाठी जे काही तुला प्रयत्न करायचे आहेत ते सगळे प्रयत्न करायला लाग. सुबलकुमार शकुनी, जर तू क्षत्रिय धर्मानुसार युद्धामध्ये टिकून राहशील, क्षत्रिय धर्मानुसार जर तू युद्ध करशील, तर मी वेगपूर्वक तुझ्या बंधू बांधवांसहित तुला अवश्य मारून टाकणार. राजन, मग वैशंपायन जन्मेजयाला सांगतात, सहदेवाची हे वचन ऐकून मनुष्यांमध्ये सगळ्यात सुंदर दिसणारे नकुल म्हणाले दुर्योधनाच्या प्रिय साधनामध्ये लागलेले, म्हणजे दुर्योधनाचं प्रिय करण्यासाठी जेवढे काही धृतराष्ट्रपुत्र या द्यूतसभेमध्ये असतील, ज्यांनी द्रुपद कुमारी कृष्णाला म्हणजेच कोणाला, द्रौपदीला कठोर वचने बोलले, काळाने प्रेरित होऊन मृत्यूच्या तोंडात जाणाऱ्या, मृत्यूच्या मुखात जाण्याची इच्छा करणाऱ्या त्या सर्व दुराचारी बहुसंख्य धृतराष्ट्र कुमारांना मी यमलोकाचे अतिथी बनवणार, यमलोकाचे पाहुणे बनवणार, म्हणजे त्यांना यमलोकात पाठवणार. धर्मराज युधिष्ठिर, माझे मोठे भाऊ धर्मराज युधिष्ठिर यांच्या आज्ञेने द्रौपदीचं मी प्रिय करणार, द्रौपदीला जे आवडेल ते करणार. आणि म्हणजेच काय, द्रौपदीचा ज्यांनी द्वेष केला त्या धृतराष्ट्रपुत्रांपासून संपूर्ण पृथ्वीला मी काय करणार, सुनी करणार आणि द्रौपदीचं प्रिय करणार. आणि या गोष्टीला आता खूप उशीर राहिलेला नाही, लवकरच हे पूर्ण होईल. राजन, वैशंपायन म्हणाले, राजन, अशा प्रकारे पुरुषीय महाभाऊ पांडव अशा प्रकारे अनेक प्रतिज्ञा करून राजा धृतराष्ट्राकडे गेले. आणि युधिष्ठिर म्हणाले, धृतराष्ट्राला म्हणाले की मी आता वनाला जाण्याची आज्ञा मागतोय. सगळ्या गुरुजनांना म्हणाले, पितामह भीष्म, सोमदत्त, भल्लिक, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, इतर राजा तिथे जमलेले, विदुर, राजा धृतराष्ट्र, त्यांचे सगळे पुत्र, युयुत्सु, संजय आणि दुसरे सगळे सदस्य सभासद त्या ठिकाणी होते. तर त्या सर्वांची मी आज्ञा घेतो आणि मी वनाला जातो. वनातून आल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटेन, असं युधिष्ठिर म्हणाला. आणि त्या सर्वांनी, जे चांगले तिथे जमलेले होते, त्या सर्वांनी मनातल्या मनात युधिष्ठिराच्या कल्याणाचं चिंतन केलं, म्हणजे युधिष्ठिरचं कल्याण हो. त्यावेळेला विदुर म्हणाले की ही राजपुत्री आर्या कुंती आहे, तिला आता वनात नेऊ नका, कारण ती आता तिचं वय झालेलं आहे, म्हातारी झालेली आहे, तिला सुख आणि आराम हे योग्य आहेत, त्यामुळे तिला माझ्या घरामध्ये ठेवा, मी तिची काळजी घेईन. मी तुम्हाला आशीर्वाद देतो, माझी तुमच्या पाठी शुभकामना आहे की तुम्ही तिथे सर्वथा निरोगी आणि सुखाने राहा. तेव्हा पांडव म्हणाले, ठीक आहे, जसं तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही माता कुंतीला इथे ठेवू, कारण तुम्ही आम्हाला पित्याप्रमाणे आहात, असं पांडवांनी विदुराला सांगितलं. आम्ही सर्वजण तुमच्या शरण आलेलो आहोत, जशी तुम्ही आम्हाला आज्ञा द्याल ती आम्हाला मान्य आहे. तुम्ही आमचे परमगुरू आहात आणि आम्ही काय करावं हे तुम्ही सांगा. त्या विदुर म्हणाले, भरत कुलभूषण युधिष्ठिर, तू लक्षात ठेव की अधर्माने पराभूत झालेला कोणताही पुरुष आपल्या त्या पराजयासाठी दुःखी होत नाही. तू धर्माचा ज्ञाता आहेस. अर्जुन युद्धामध्ये विजय मिळवणारे आहेत. भीमसेन शत्रूंचा नाश करण्यामध्ये समर्थ आहेत. नकुल आवश्यक वस्तूंना एकत्र करण्यामध्ये, संग्रहित करण्यामध्ये कुशल आहेत. सहदेव संयमी आहेत आणि ब्रह्मर्षी धौम्य म्हणजे तुमचे कुलपुरोहित ते ब्रह्मवेत्तांमध्ये शिरोमणी आहेत. त्याचप्रमाणे धर्मपरायणा द्रौपदी ही धर्म आणि अर्थाच्या म्हणजे धर्म आणि पैशाच्या संपादनामध्ये
कुशल आहे. तुम्ही सर्वजण एक दुसऱ्याचे प्रिय आहात. तुम्हाला बघून मला प्रसन्नता होते. शत्रू तुमच्यामध्ये भेद किंवा फूट पाडू शकत नाहीत. जगामध्ये असं कोण असेल जो तुम्हाला पसंत करत नाही? भरतवंशी, तुमचा हा क्षमाशीलतेचा नियम आहे तो सर्व प्रकारे कल्याणकारी आहे. इंद्राप्रमाणे पराक्रमी शत्रूसुद्धा तुमचा सामना करू शकत नाही. पूर्वकाळामध्ये मेरू सावर्णीने हिमालयावरती तुम्हाला धर्म आणि ज्ञानाचा उपदेश दिला. वारणावृत नगरामध्ये श्रीकृष्णद्वैपायन वेदव्यासांनी, भृगुतुंग पर्वतावरती परशुरामांनी, तर वृषद्वती नदीच्या तटावरती साक्षात भगवान शंकरांनी तुम्हाला आपले उपदेश देऊन तुम्हाला कृतार्थ केले. अंजन पर्वतावर तुम्हाला महर्षी असिताने सुद्धा उपदेश केलेला आहे. मग आता हे जे काही उपदेश आहेत ते आता आपल्याला महाभारतामध्ये सापडलेले नाहीत का? कारण 1,00,000 श्लोकांच्या महाभारतामधले सध्या 80-82 हजार श्लोक उपलब्ध आहेत. मग जे 18-1000 श्लोक काळाच्या ओघात गेलेले आहेत, लुप्त झालेले आहेत, त्यामध्ये ही सगळी शिकवण आलेली होती. ही कल्माशी नदीच्या किनारी निवास करणाऱ्या महर्षी भृगूंनी तुम्हाला उपदेश देऊन अनुगृहीत केलं आहे. देवर्षी नारद तुमची सदा काळजी घेत असतात, तुमच्यावरती निरीक्षण ठेवत असतात. आणि तुमचे हे पुरोहित धौम्य आहेत, ते तुमच्या तर नेहमी साथ असतात, बरोबर असतात. ऋषींद्वारे सन्मानित केलेले ते परलोक विषयक विज्ञान आहे, त्याचा तुम्ही कधीच त्याग करू नका. म्हणजे काय, प्रत्येक कृत्य करताना तुम्ही लक्षात ठेवा की आता जे काय मी करतो त्याचा पुढे परिणाम काय होईल, मला कोणता लोक मिळेल आता जे काही कर्म करतोय त्यानुसार. म्हणजे परलोक विषयक जे विज्ञान आहे त्याला तुम्ही कधीच विसरू नका. जे ऋषींद्वारे सन्मानित केलेले असे परलोक विषयक विज्ञान आहे त्याचा तुम्ही कधीच त्याग करू नका. जो इलानंदन पुरुरवा आहे त्याला सुद्धा तुम्ही पराभूत करू शकता. तुम्ही तुमच्या बुद्धीने इलानंदन पुरुरवाला सुद्धा पराभूत करू शकता. मग इलानंदन पुरुरवा म्हणजे कोण? सोमवंशातला सुरुवातीचा राजा, उर्वशीचा नवरा, उर्वशी अप्सरेचा नवरा, त्याला सुद्धा तुम्ही पराभूत करू शकता युद्धामध्ये. आपल्या बुद्धीने सुद्धा तुम्ही त्या पुरुरवाला पराभूत करू शकता. आणि शक्तीने तर तुम्ही समस्त राजांना पराभूत करू शकता. धर्माच्या पालनाने तुम्ही सर्व ऋषींना सुद्धा जिंकू शकता. तुम्ही इंद्रापासून मनामध्ये विजयाचा उत्साह प्राप्त करा. क्रोधावरती नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही पाठ यमराजाकडून शिका. म्हणजे इंद्राकडून तुम्ही काय शिका? विजयाचा उत्साह शिका इंद्राच्या आचरणातून. आणि यमराजाच्या आचरणातून तुम्ही काय शिका? क्रोधाला कसं काबूमध्ये ठेवायचं हे तुम्ही शिका. उदारता आणि दानामध्ये कोणाला समोर आदर्श ठेवा? तर कुबेराला आदर्श ठेवा. म्हणजे इथे आदर्श कोणाकडून काय आदर्श घ्यावा ते विदुर सांगतात. इंद्राकडून कोणता आदर्श घ्यावा? विजयाचा उत्साह. म्हणजे युद्धामध्ये विजय आपलाच होणार असं समजून उत्साहाने इंद्र युद्ध लढतो. क्रोधाला काबूमध्ये ठेवण्यामध्ये कोणता आदर्श घ्या? तर यमराजाचा आदर्श. उदारता आणि दान करण्यामध्ये कुबेराचा आदर्श. संयम ठेवण्यामध्ये वरुणाचा आदर्श. इतरांचं हित करण्यामध्ये तुम्ही आपलं सर्वस्व अर्पण करा. सौम्य भाव म्हणजे जगताच्या हितासाठी तुम्ही आपलं सर्वस्व अर्पण करा. सौम्य भाव म्हणजे शीतलता आणि दुसऱ्यांना जीवनदान देणे. ही जी काही सर्व शिक्षण आहे हे तुम्ही कोणाकडून घ्या? जलापासून घ्या. म्हणजेच काय? दुसऱ्यांना जीवनदान देणे, सौम्य भाव, शीतलता, याच्यासाठी कोणी? पाण्याचा आदर्श घ्या. तुम्ही पाण्याकडून हे शिका. दुसऱ्यांना जीवनदान देणे, शीतलता, सौम्य भाव. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी अपने आप को निछावर करना, सौम्य भाव, शीतलता, दुसरों को जीवनदान देना, हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाण्यापासून शिका. जमिनीपासून क्षमा करणे शिका. सूर्यमंडलापासून तेज, वायूपासून बळ आणि संपूर्ण भूतांपासून तुम्ही आपली संपत्ती प्राप्त करा. तुम्हाला कुठलाही रोग होऊ नये आता हे प्रार्थना करतायत विदुर.
पांडवांसाठी, तुम्हाला कुठलाही रोग होऊ नये, सदा मंगलच मंगल तुमचं होऊ दे, कुशलपूर्वक वनवासातून अज्ञातवासातून तुम्ही जेव्हा परत येणार तेव्हा मी तुम्हाला बघीन. युधिष्ठिर, आपत्ती काळामध्ये धर्म, त्याचप्रमाणे अर्थ म्हणजे पैशाचं जेव्हा संकट उपस्थित होतं तेव्हा वेळोवेळी आपल्या उचित कर्तव्याचं पालन कर. कुंतीनंदन, भारत भरतवंशात जन्मालेल्या युधिष्ठिरा, जी काय आवश्यक होतं ते मी तुझ्याशी आता आवश्यक ते बोलणं झालेलं आहे. जेव्हा तू वनवास आणि अज्ञातवासातून जेव्हा तू पुन्हा कुशलतापूर्वक जेव्हा पुन्हा पाठी येणार तेव्हा मी परत तुला भेटणार. आणि तुझी आतापर्यंत जी काही तू चूक केलेली आहेस, जो काही तुझा दोष आहे तो परत करू नकोस. तो दोष आता इतरांना जाणायला देऊ नकोस. म्हणजे काय, आतापर्यंत जी काही चूक केलेली आहे ती चूक आता तू परत करू नकोस, हे लक्षात ठेव. आणि त्यानंतर हे सगळं ऐकून पांडवांनी विदुरांना नमस्कार केलं, भीष्मांना नमस्कार केलं, द्रोणाचार्यांना नमस्कार केलं, कृपाचार्यांना नमस्कार केलं, मोठ्या मोठ्या लोकांना नमस्कार केले, धृतराष्ट्राला नमस्कार केला आणि ते वनाकडे जायला निघाले. मग इकडे द्रौपदी कुंतीकडे गेली आणि अत्यंत दुःखाने आतुर झाली आणि ती वनवासात जायची आज्ञा मागू लागली. आणि द्रौपदीला जाताना बघून कुंती अत्यंत संतप्त झाली आणि शोकाकुल वाणीने ती रडत रडत म्हणू लागली की मुली, हे महान संकट तुझ्यावरती आलेलं आहे, तुला शोक करता नाही. तू स्त्री धर्माला जाणतेस, शील आणि सदाचाराचे तू पालन करणारी आहेस. पवित्र मुस्कानवाली म्हणजे काय, पवित्र मुस्कानवाली बहू म्हणजे सून. इसीलिए यासाठी तुझ्या पतींच्या प्रती तुझं काय कर्तव्य आहे म्हणजे पतिव्रता धर्म. या पतिव्रता धर्माची तुला शिकवण देण्याची आवश्यकता मला वाटत नाही, कारण तू सती स्त्रियांच्या सद्गुणांनी अगोदरच संपन्न आहेस. पती आणि पिता दोघांच्या कुळाची शोभा वाढवणारी आहेस तू, आणि तू पती आणि पिता दोघांच्या कुळाची शोभा तू वाढवलेली आहेस. निष्पाप द्रौपदी, हे कौरव खूप भाग्यशाली आहेत ज्यांना तू तुझ्या क्रोधाग्नीने जाळून तू भस्म केलं नाहीस. जा, विघ्नबाधांचे रहित तुझा मार्ग असेल, म्हणजे विघ्नबाधांपासून रहित म्हणजे तुझ्या मार्गामध्ये विघ्नबाधा येणार नाहीत. जा तू. मी जे काही तुझं शुभचिंतन केलेलं आहे, म्हणजे मी जी काही प्रार्थना करत आहे ईश्वराकडे, त्याने तुझं अभ्युदय होणार. तुझं अभ्युदय होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे. जी गोष्ट घडायची आहे ती नक्कीच घडते, आणि ती गोष्ट घडल्यानंतर जे साध्वी स्त्रिया असतात त्यांच्या मनामध्ये व्याकुळता होत नाही, ते डिस्टर्ब होत नाहीत, विचलित होत नाहीत. तू आपल्या पतिव्रता धर्माने सुरक्षित राहा आणि तू आपल्या पतिव्रता धर्माच्या सहाय्याने तू नक्कीच कल्याण मार्गाला तू प्राप्त होशील, म्हणजे तुला तुझं कल्याण होईल. आणि वनात राहताना तू माझा जो सहदेव आहे त्याची तू जरा काळजी घे. तो या भारी संकटामध्ये पडून तो दुःखी न होवो. कुंतीने असं सांगितलं तेव्हा डोळ्यातून अश्रू येणाऱ्या द्रौपदीने तथास्तु सांगितलं, जशी तुमची आज्ञा. आणि त्यांची आज्ञा तिने शिरोधार्य केली. त्यावेळेला द्रौपदीच्या अंगावरती एक वस्त्र होतं, त्याच्यातला काही भाग होता तो रक्ताने भिजला होता, आणि तिच्या केस होते ते विस्कटलेले होते, आणि तशा अवस्थेत ती त्या अंतःपुरातून बाहेर पडली. रडत रडत ती वनाला जाणारी ती द्रौपदी वनात ती रडत रडत जाते, आणि तिच्या पाठीमागून कुंती सुद्धा येते. ती दुःखाने व्याकुळ झाली, आणि त्याच वेळी कुंतीने आपल्या सर्व पुत्रांना बघितले, ज्यांनी आता राजासारखी ती वस्त्रे होती ती सगळी काढून त्यांनी मृगचर्म धारण केले होते, ज्यांच्या अंगावरती आभूषण दागदागिने काहीच नव्हते. हे बघून कुंतीला पुन्हा दुःख झाले, आणि हे पांडव आता खाली मान घालून चालू लागले.
आणि दुर्योधन त्यांना घेरून हसत होते. आणि जे कोणी चांगले माणसं होती, पांडवांची हितैषी होते, ते पांडवांसाठी शोक करत होते. आणि पांडवांच्या जवळ गेल्यानंतर कुंतीच्या हृदयामध्ये वात्सल्य आलं. वात्सल्य भावाने तिने आपल्या पुत्रांना हृदयाबरोबर लावलं आणि ती विलाप करू लागली, रडू लागली. कुंती म्हणाली, अरे पुत्रांनो, तुम्ही तर उत्तम धर्माचे पालन करणारे आहात, सदाचाराच्या मर्यादेने विभूषित आहात, तुमच्यामध्ये नीचतेचा अभाव आहे, तुम्ही भगवंताचे सुदृढ भक्त आहात, देवाच्या आराधनेमध्ये तुम्ही सदा तत्पर राहता, तरी पण तुमच्यावरती हा विपत्तीचा डोंगर का बरं कोसळून पडला आहे? विधाताचे हे कसलं विपरीत परिणाम आहे? कोणी तुमचं अनिष्ट चिंतन केलं ज्यामुळे तुमच्यावरती हे महान दुःख आलेलं आहे? याबद्दल मी परत परत विचार करते, तरी पण मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग मला वाटतं की हे सगळं काही माझ्याच भाग्याचा दोष असेल, म्हणजे मीच काहीतरी असं वाईट कर्म केले ज्याचे मी फळही भोगते. तुम्ही तर उत्तम गुणांनी युक्त आहात आणि अत्यंत दुःख आणि कष्ट भोगण्यासाठी मी तुम्हाला जन्म दिलाय असं वाटतं. कारण तुम्ही जेव्हा जन्मला त्यावेळेस सुद्धा कधी वनात तुमचा जन्म झाला, मग तुमचे पिता गेल्यानंतर लहानपणापासून तुम्ही खूप कष्ट सोसलं आणि आता पुन्हा वनवास. मग कष्ट सोसण्यासाठीच तुम्हाला मी जन्म दिलाय असं मला वाटतंय. अशा प्रकारे संपत्तीपासून वंचित होऊन तुम्ही आता दुर्गम वनात जाताय. दुर्गम वनाच्या त्या स्थानात तुम्ही राहणार कसे? वीर्य म्हणजे ताकद, वीर्य, धैर्य, बळ, उत्साह आणि तेज. वीर्य शब्दाचा इथे अर्थ ताकद आलेला आहे. वीर्य, धैर्य, बल, उत्साह आणि तेजापासून परिपुष्ट असून सुद्धा तुम्ही दुर्बल झालेले आहात. जर मला हे असं होणार हे माहीत असतं, तर जेव्हा तुमचे वडील पांडू हे जेव्हा परलोकवासी झाले, त्याच वेळेला श्रुतशृंग पर्वतावरून तुम्हाला मी हस्तिनापूरला येऊ दिलं नसतं. जर पुढे जाऊन असं होणार हे जरा आधीच मला माहीत असतं तर. मी तुमच्या पिताला मी धन्य समजते, धन्य मानते. त्यांनी हे दुःख भोगलं नाही, ते आधीच परलोकवासी झाले. मी माद्रीला सुद्धा धन्य समजते की हे दुःख बघायला ती इथे थांबली नाही, ती सुद्धा परलोकवासी झाली. जिने आपल्या अनुराग, उत्तम बुद्धी आणि सद्व्यवहाराने मला भुलवलं आणि मला जिवंत राहण्यासाठी विवश केलं आणि आपण सती गेली. मला माझ्या जीवनाच्या प्रती जी आसक्ती आहे त्याचा धिक्कार आहे. काय उपयोग जगून? हे दुःख, हा क्लेश मला बघावा लागला, हा क्लेश मला सोसावा लागला, मला हे दुःख भोगावं लागलं. अरे पुत्रांनो, तुम्ही खूप सदाचारी आहात आणि मला माझ्या प्राणांपेक्षा सुद्धा तुम्ही अधिक प्रिय आहात. खूप कष्ट करून मी तुम्हाला प्राप्त केलेलं आहे आणि मी तुम्हाला सोडून वेगळे राहू शकत नाही. मी तुमच्याबरोबर वनामध्ये येणार. आणि काय ग द्रौपदी, तू सुद्धा मला आता सोडून चाललीस? हे जे प्राणधारण रूपी हे जे शरीर आहे ते अनित्य आहे. एक ना एक दिवस या शरीराचा अंत निश्चित होणार आहे. तरी पण विधाताने मला अजूनपर्यंत का जिवंत ठेवलेलं आहे हे मला अजून समजत नाही. हे अशा प्रकारचं दुःख भोगणं हे विधिलिखित असेल, म्हणूनच माझी प्राण आहे ते या शरीराला सोडून जात नाही आहे. अरे द्वारकावासी श्रीकृष्ण, कुठे आहेस तू? हे बलरामाच्या छोट्या भावा, अरे आहेस कुठे तू? मला त्याचप्रमाणे माझ्या मुलांना या दुःखापासून तू का वाचवत नाहीस? प्रभो, तू आधी अंतापासून रहित आहेस. तुला आधी नाही, मध्य नाही, अंत नाही. तू अनादी आहेस. जो मनुष्य तुझं निरंतर स्मरण करतो त्यांना तू संकटातून अवश्य वाचवतोस. मग हे जे काही तुझं ब्रीद आहे ते आता व्यर्थ कसे होत आहे? हे माझे पुत्र उत्तम धर्म, महात्मा पुरुषांचे शील स्वभाव, यश, पराक्रम याचे अनुसरण करणारे आहेत.
उत्तम धर्माचे अनुसरण करतात, महात्मा पुरुषांच्या शील स्वभावाचे अनुसरण करतात, यशाचे अनुसरण करतात, पराक्रमाचे अनुसरण करतात, तरी पण हे कष्ट भोगण्यासाठी योग्य नाही आहे, दुःख भोगण्यासाठी योग्य नाही आहे. हे भगवंता, तू यांच्यावरती दया कर, अशी ती कुंती कृष्णाकडे प्रार्थना करू लागली. नीतीच्या अर्थाला व्यवस्थितपणे जाणणारे परम विद्वान भीष्म, द्रोण, कृपाचार्य ज्या कुळाचे रक्षक आहेत, तर हे असताना सुद्धा आमच्यावरती ही विपत्ती का आली? मग ती आपल्या पतीला सांगते, हा महाराज पांडू, तुम्ही कुठे आहात? आज तुमच्या श्रेष्ठ पुत्रांना शत्रूंनी जुगारामध्ये हरवलं आणि तुमच्या पुत्रांना त्यांनी वनवास भोगावायला लावला आहे. तुम्ही यांची दुरावस्था होत आहे, तिथे तुम्ही का दुर्लक्ष करत आहात? अरे माद्रीनंदन सहदेव, तू तर मला माझ्या शरीरापेक्षा अधिक प्रिय आहेस. अरे तू तरी माझ्याकडे ये, कुपुत्राप्रमाणे मला तू सोडून जाऊ नकोस. जर तुझे भाऊ आहेत ते सत्य धर्माचे पालन करण्यासाठी वनवासात जात आहेत, तर माझं रक्षण करणे हा सुद्धा तुझा धर्म आहे. तर त्या धर्माच्या निमित्ताने तरी तू मला सांभाळायला माझ्याकडे राहा. अशा प्रकारे विचित्र प्रकारचे कुंती विलाप करू लागली. मग पांडवांनी तिला अभिवादन आणि प्रणाम केलं आणि खाली मान घालून ते पाचही पांडव वनाला जायला निघाले. त्यानंतर विदुरांनी शोकाकुळ झालेल्या कुंतीला वेगवेगळ्या प्रकारच्या युक्ती सांगून तिला धैर्य धाडस बांधलं आणि तिला आपल्या घरात घेऊन गेले. त्यावेळेला सर्वजण दुःखी झाले होते. आणि हे धर्मराज युधिष्ठिर जेव्हा वनाकडे प्रस्थान करू लागले, त्यावेळेला त्या नगरातले सगळे निवासी दुःखाने आतुर झाले. आणि तिथे जी का महिला होती ती सुद्धा आपापल्या घराची खिडकी आणि उघडून बघू लागली. सगळे नगरातले निवासी होते ते पांडव वनवासाला जात आहेत हे बघण्यासाठी महालांच्या वरती चढले, महालांमधून बघू लागले, आपल्या घरांच्या छतांवरून बघू लागले. कारण गर्दीच इतकी होती की त्यांना दिसत नव्हतं. मग कोण कोण घराच्या छतांवरून बघू लागले, कोण गोपुरांवरून बघू लागले, म्हणजे गोठ्यांवरून सुद्धा बघू लागले चढून, तर कोण झाडांवरती चढले आणि पांडवांना बघू लागले. आणि उदास होऊन पांडवांना सर्वजण बघू लागले. रस्ते होते, सगळ्याच्या सगळे रस्ते, यावरती माणसांची गर्दी इतकी साचली होती, नागरिकांची गर्दी इतकी साचली होती की त्यातून चलणं हे असंभव झालेलं होतं, अशक्य झालेलं होतं. आणि हे सगळे उंच उंच ठिकाणी चढून पांडुनंदन युधिष्ठिरला बघत होते सगळे नागरिक. कुंतीनंदन युधिष्ठिर पहिले जात असायचे तेव्हा ते कशावरून, वाहनावरून जात असायचे, ऊन लागू नये म्हणून छत्र असायचं. पण आता त्यांच्याकडे छत्र नाही आणि त्यांच्याकडे काही वाहनही नाही, ते पायी चालत आहेत. त्यांच्या शरीरावरती राजोचित वस्त्र नाहीत, आभूषणे सुद्धा नाही आहेत, ते वल्कल आणि मृगचर्म धारण करून आहेत. त्यांना ह्या दशेमध्ये बघून सर्व जनतेच्या हृदयामध्ये खूप खूप जखम झाली. त्यांच्या हृदयामध्ये जखम झाली म्हणजे त्यांना खूप वाईट वाटलं. आणि ते सगळे लोक होते ते वेगवेगळ्या प्रकारे बोलू लागले. म्हणजे जसे प्रभू श्री रामचंद्र वनवासाला जाताना जशी नागरिकांची अवस्था झाली होती, तशीच सम्राट युधिष्ठिर आपल्या भावंडांसहित वनवासाला जाताना नागरिकांची अवस्था झाली. सगळे जन म्हणू लागले. जसे रामायणाच्या वेळेला राम वनवासाला जाताना सगळे जनता होती, ती सुमंताला सांगू लागली, थांब सुमंता, थांबवी हे रथ. तसे आता इथे सगळे जे नगरनिवासी मनुष्य म्हणू लागले, हो, यात्रा करताना ज्यांच्या पाठीमागे विशाल चतुरंगिणी सेना चालायची तेच राजा युधिष्ठिर आज बघा कसे चालले आहेत. त्यांच्या पाठीमागे फक्त द्रौपदी आणि त्यांचे 4 भाऊच आहेत आणि त्यांचे धौम्य नावाचेही पुरोहित चाललेले आहे. जिला आकाशचारी प्राणी सुद्धा बघू शकत नव्हते, ती द्रुपद कुमारी द्रौपदी आज रस्त्यावरून चलत आहे. जिला आकाशचारी प्राणी सुद्धा बघू शकत नव्हते, तिला कोण बघत आहेत? आज सामान्य मनुष्य सुद्धा तिला बघत आहेत. जी नेहमी पालखीतून यायची, पालखीतून जायची, सामान्य आकाशातून जाणारे जीव सुद्धा तिला बघू शकत नव्हते, आज सामान्य माणसं सुद्धा तिला बघू शकतात. सुकुमारी द्रौपदीच्या अंगांवरती दिव्य अंगराग शोभा देत होता. म्हणजे जी चंदन लावायची ते काय, त्याने ती सुशोभित व्हायची.
ते लाल चंदन ती लावायची. आणि त्या लाल चंदनामुळे काय, वनामध्ये सर्दी, गरमी आणि वर्षा म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यामुळे तिची अंगकांती फिकी पडत नव्हती. पण आता ते चंदन आणि काही नाही आहे, तिच्यामुळे आता वनामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यामध्ये तिची अंगकांती आहे ती फिकी पडणार. कांती फिकी पडणार म्हणजे काय, ती रंग बदलणार उन्हामध्ये राहून, उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यामध्ये. निश्चयच आज कुंती देवी खूप धैर्याचा आश्रय घेऊन राहिली आहे. नाहीतर आपले पुत्र आणि सून हे जात आहेत ते बघून तिला खूप वाईट वाटलं असेल. या दशेमध्ये ती त्यांना कशी काय बघू शकतेस? तिने आपल्या पुत्रांबरोबर आणि सुनेबरोबर वार्तालाप केला म्हणजे तिने खूप मोठं धैर्य धारण केलेलं आहे. एखादा जर पुत्र गुणहीन असेल तरी माता त्याचा त्याग करू शकत नाही, तिला खूप वाईट वाटतं. पण हे तर पांडव सदाचारांनी संपन्न झालेले आहेत. आणि अशा ज्याने सदाचाराने संपूर्ण संसाराला ज्याने वशीभूत केलेला आहे, अशा प्रकारचे पुत्र जर दूर जात असतील तर माता कशी काही सहन करू शकते? जर गुणहीन म्हणजे दुर्गुण असणाऱ्या एखाद्या पुत्राचा त्याग करताना, दुर्गुण पुत्राचा त्याग करण्याच्या दुःखाने सुद्धा माता व्याकुळ होते, मग या सद्गुणी आहे अशा पुत्राचा त्याग करताना मातेला किती पीडा होणार? पुरुषरत्न युधिष्ठिर, पुरुषरत्न पांडुनंदन युधिष्ठिर हे कोमलता, दया, धैर्यशील, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह या 6 गुणांनी सुशोभित आहेत. आणि यांच्या हानीने म्हणजे हे सगळे आता जात आहेत, आम्हाला सोडून जात आहेत, त्यामुळे प्रजेला आज खूप पीडा होत आहे. ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पाणी आटते आणि त्यामधील जे जलचर जीव आहेत ते व्यथित होतात, ज्याप्रमाणे मूळ कापल्यामुळे फळ आणि फुलांनी युक्त असं वृक्ष सुकू लागतं, त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण जगताचे पालक महाराज युधिष्ठिर यांना होणारी पीडा बघून संपूर्ण संसार पीडित होत आहे. कारण हे सम्राट युधिष्ठिर होते, ते आपल्या मुलांप्रमाणे प्रजेचं पालन करायचे असा उल्लेख स्वतः धृतराष्ट्राने केला होता. पांडू सुद्धा त्याच पद्धतीने प्रजेचं पालन करायचा. महातेजस्वी धर्मराज युधिष्ठिर मनुष्यांचं मूळ आहेत. जगतातले इतर मनुष्य त्यांचे शाखा, पत्र, पुष्प आणि फळ आहेत. आज आम्ही सर्वजण पुत्र आणि भाऊ बांधवांना घेऊन सम्राट युधिष्ठिरांबरोबर त्यांच्या मार्गाचं अनुक्रमण करू, त्यांच्याबरोबर आम्ही वनवासाला जाऊया असे सर्वजण तिथे प्रजागण ठरवू लागले. आमचे जे घरद्वार, शेतीवाडी, बाग बगीचे सगळं आहे ते आम्ही सगळं ते सोडून देऊ. होऊ दे, काय होतं ते होऊ दे, तिथे उंदीर लागू दे, नाही तर उंदीर येऊ दे, किंवा काय ते होऊ दे, ते उल्लेख आलेला आहे. हे सगळं काय सोडून आम्ही आता युधिष्ठिर जिथे आहे त्या ठिकाणी आपण जाऊ. मग त्या घरात मंत्रपाठ, होम हवन हे सगळं सोडून आम्ही सम्राट युधिष्ठिरांबरोबर त्यांच्या पाठीमागून जाऊ असं सर्वजण म्हणू लागले. जरी कपटी शकुनीने जरी आमच्या या घर, बागा, शेतीवाडी यांच्यावरती त्या कपटी शकुनीने जरी कब्जा केला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही सम्राट युधिष्ठिरच्या पाठीमागून वनवासाला जायचं ठरवलेलं आहे असं ते. जिथे पांडव जात आहेत ते वनच काय, त्या वनाचं काय जावो, जिथे पांडव जात आहेत त्या वनाचं नगरामध्ये रूपांतर होऊ दे. आणि हे जिथे पांडव नाही आहेत ते हे नगर वनाच्या रूपात परिणत होऊ दे, म्हणजे वनामध्ये त्याचं रूपांतर होऊ दे असं हे म्हणू लागले. कोण? नागरिक म्हणू लागले. वनामध्ये जेव्हा आम्ही पांडवांबरोबर जाऊ तेव्हा तिथले साप आपापले बीळ सोडून, मृग आणि पक्षी हे जंगल सोडून लांब जावत, त्याचप्रमाणे हत्ती आणि सिंह हे सुद्धा लांब जावत. आम्ही साग, पात,
तृण अन्न फळाचा उपभोग करणारे आहोत. आता इथे बघा प्रजासुद्धा काय म्हणते, आपण साग पात अन्न आणि फळाचा उपयोग करणारे आहेत. म्हणजे इथे ते मांसाहाराचा उल्लेख करत नाही. म्हणजे सम्राट युधिष्ठिरच्या राज्यात म्हणजे दुर्योधनाच्या सुद्धा खाद्यपदार्थांमध्ये मांसाचा उल्लेख मिळत नाही. सगळे आर्य म्हणजे सुसंस्कृत होते, ते काय सात्विक अन्न घ्यायचे. जसे युधिष्ठिरने आपले सैन्य काय खायचं, भात खायचं आणि दूध खायचं याचा उल्लेख केला, असा इथे सुद्धा उल्लेख आला आहे. त्यांची प्रजासुद्धा कशी होती, शाकाहारीच होती. प्रजागण म्हणतात की आम्ही तृण म्हणजे सागपात अन्न आणि फळाचा उपभोग करणारे आहोत. जंगलातले हिंसक पशु आणि पक्षी आहेत ते आमच्या राहण्याचं स्थान सोडून दूर जावत. म्हणजे आम्ही जेव्हा वनवासात जाणार तेव्हा, आणि ते अशा स्थानाचा आश्रय घेऊ देत त्या सर्वांनी ज्या ठिकाणी आम्ही नसू. आणि आम्ही कुंतीपुत्रांबरोबर सुखपूर्वक राहू, अशा प्रकारे सगळेजण जनता म्हणू लागली. ते वैशंपायन म्हणाले, जन्मेजय अशा प्रकारे भिन्न भिन्न मनुष्यांचे हे जे काही शब्द युधिष्ठिराने ऐकले, तरी पण युधिष्ठिर विचलित झाले नाहीत. त्यानंतर चारही ठिकाणी महालांमध्ये राहणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची स्त्रिया आपापल्या महलांच्या खिडकीचे जे पडदे होते ते बाजूला करून ते दीन पांडवांकडे सर्वजण बघू लागले. पांडवांनी मृगचर्ममय वस्त्र धारण केले होते. त्यांच्याबरोबर द्रौपदी सुद्धा पैदल पायी चालत होती. त्या द्रौपदीला त्या स्त्रियांनी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं, कारण ती नेहमी द्रौपदी पालखीतूनच यायची, पालखीतूनच फिरायची. द्रौपदीच्या शरीरावरती एकच वस्त्र होतं, तिचे केस होते ते खुललेले होते. ती रजस्वला म्हणजे तिच्या शरीराला त्या एक वस्त्राला रक्त लागलेलं होतं. रजस्वला म्हणजे ती मासिक पाळी तिची चालू होती, आणि ती अशा अवस्थेत ती रडत जात होती. हे बघून त्यावेळेच्या स्त्रियांना खूप वाईट वाटलं. त्या सर्व स्त्रिया उदास झाल्या. ते मोहामुळे नाना प्रकाराने विलाप करत होत्या आणि दुःखाने पीडित झाल्या. आणि त्या सर्व म्हणू लागल्या, हाय हाय, ह्या धृतराष्ट्रपुत्रांना धिक्कार, पुन्हा पुन्हा धिक्कार असो, असे म्हणून त्या सर्व स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. धृतराष्ट्रपुत्रांची जी स्त्रिया होती म्हणजे कोण, धृतराष्ट्राच्या सुना, त्यांना सुद्धा वाईट वाटलं की द्रौपदीला याच्यामध्ये युद्धसभेमध्ये बोलवलं गेलं, तिचं वस्त्रहरण झालं, तिला वनामध्ये पाठवलं गेलं. हे सगळं ऐकून त्या कौरवांची ती निंदा करू लागली. कोण, कौरवांचीच बायका. आणि ती खूप रडू लागली आणि आपले जे चेहरे होते आपल्या चेहऱ्यांवर असे हतेली ठेवून ती खूप रडू लागली आणि खूप चिंतेमध्ये ती बुडली. त्यावेळी धृतराष्ट्राला सुद्धा खूप वाईट वाटलं. आपण पांडवांबरोबर अन्याय केलेला आहे. आपल्या पुत्रांनी पांडवांशी खूप अन्याय केलेला आहे. त्यामुळे धृतराष्ट्र सुद्धा उद्विग्न झाला. धृतराष्ट्राला सुद्धा शांती मिळू नाही लागली. म्हणजेच काय, धृतराष्ट्राचं सुद्धा मन शांत होत नव्हतं. चिंतेमध्ये पडून त्याची एकाग्रता नष्ट झाली आणि त्याचं जे चित्त होतं ते व्याकुळ झालं. मग विदुरांकडे त्याने संदेश पाठवला की तू लवकरात लवकर माझ्याकडे ये. तेव्हा विदुर हे राजाच्या महलामध्ये आले आणि महाराज धृतराष्ट्रांनी त्या विदुराला उद्विग्न होऊन विचारले, काय तर कुंतीनंदन धर्मपुत्र युधिष्ठिर कशा प्रकारे जात आहेत. भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव हे चारही भाऊ कशा प्रकारे यात्रा करत आहेत. रोहित, धौम्य, त्याचप्रमाणे यशस्विनी द्रौपदी कशी जात आहेत, हे सर्व मला व्यवस्थितपणे सांग. तेव्हा विदुर म्हणाले, कुंतीनंदन युधिष्ठिर वस्त्राने आपलं मुख झाकून चालत आहेत. भीमसेन आपल्या विशाल भुजांकडे बघत असे चाललेले आहेत. सव्यासाची अर्जुन पायाने माती उडवत चाललेले आहेत आणि युधिष्ठिराच्या पाठीमागून जात आहेत. ते माद्रीकुमार सहदेव आपल्या चेहऱ्यावरती माती लावून चालत आहेत आणि परम सुंदर असा नकुल आपल्या संपूर्ण अंगाला
धूळ लावून व्याकुळ चित्त होऊन युधिष्ठिराचं अनुसरण करत आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागून जात आहे. परमसुंदरी विशाललोचना कृष्णा म्हणजे द्रौपदी ही आपल्या केसांनी, तिचे केस विस्कटलेले होते आणि आपल्या केसांनीच आपला चेहरा झाकून रडत रडत युधिष्ठिराच्या पाठीमागून जात आहे. महाराज पुरोहित धौम्य हातामध्ये कुश घेऊन रुद्र आणि यमदेवता संबंधी साममंत्रांचं गान करून पुढे पुढे आपल्या मार्गावरून चालत आहे. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाले, हे सगळे असं का करत आहेत, हे विचित्र प्रकारचे असे काय करत आहेत. युधिष्ठिर तोंड आपल्या चेहऱ्याला लपवून जातोय, भीमसेन आपल्या हाताकडे बघून जातोय, अर्जुन माती उडवत जातोय पायाने, सहदेव आपल्या चेहऱ्याला माती लावून जातोय, नकुल आहे तो आपल्या अंगाला माती लावून जातोय, द्रौपदी आहे ते केसाने आपले तोंड झाकून जातोय, आणि दृष्टद्युम्न हे यमाचे मंत्र म्हणत आहेत, यमाचा मंत्र आणि रुद्राचे मंत्र, हे असं हे का करत आहेत. त्या विदुर म्हणाले, महाराज जरी आपल्या पुत्रांनी छळपूर्वक म्हणजे कपटपूर्वक वर्ताव केला, पांडवांचे राज्य धन सबकुच गेलेलं, पांडवांचे धन राज्य सगळं काही गेलेलं आहे, तेव्हा परम बुद्धिमान धर्मराज युधिष्ठिरला तरी पण परम बुद्धिमान धर्मराज युधिष्ठिराची बुद्धी आहे ती धर्माने विचलित होत नाही आहे. भारत राजा युधिष्ठिर तुमच्या पुत्रांवरती सदा दयाभाव राखायचे, परंतु तुमच्या पुत्रांनी कपट करून जुगाराचा आश्रय घेऊन सम्राट युधिष्ठिरलाच त्यांच्या राज्यापासून वंचित केले. त्यामुळे युधिष्ठिराच्या मनामध्ये खूप क्रोध, त्यांना खूप राग आलेला आहे की आपण ज्यांच्यावरती दया दाखवायचो त्यांनीच आपल्याला काय केलं, राज्यत्याग करायला भाग पाडलं, त्यांनीच आपल्याला राज्यत्याग करायला लावलं. त्यामुळे युधिष्ठिर आपलं तोंड लपवत आहेत, म्हणजे काय आपले डोळे उघडायला बघत नाही आहेत. आणि त्यांचा उद्देश काय आहे की मला आता खूप राग आलेला आहे आणि मी सत्याचं पालन एवढं केलेलं आहे की मी जर रागावून एखाद्यावरती बघितलं, निरपराधी मनुष्यावरती जरी माझी दृष्टी पडली तरी तो भस्म होईल. असं होऊ नये म्हणून पांडुनंदन राजा युधिष्ठिर आपला चेहरा आहे तो झाकून चालत आहेत. त्याचप्रमाणे भीमसेन ज्या पद्धतीने चलत आहेत त्याचं रहस्य सांगतो. भीमसेन आपल्या हातांकडे बघत चालत होते ना, की त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्याप्रमाणे दुसरा कोणी बाहुबळाने पूर्ण असा कोणी नाही, माझ्या समान दुसरा कोणी नाही ताकदीमध्ये. त्यामुळे ते आपल्या विशाल भुजांकडे बघत बघत चालत आहेत आणि त्यांना आपल्या बाहुबळावरती एवढा गर्व आहे, आपल्या बाहुबळरूपी वैभवावर त्यांना एवढा गर्व आहे की आपले 2 हात दाखवून ते शत्रूचा बदला घेण्यासाठी पराक्रम करायची इच्छा करत आहेत. कधी एकदा हा वनवास पूर्ण होतोय आणि मी सगळ्यांना माझ्या बाहूंनी त्या दुर्योधनादी कौरवांना चिरडतोय, त्यांना संपवतोय, असं त्यांना झालेलं आहे. कुंतीनंदन सव्यासाची अर्जुन पायाने माती उडवत आहे. याचा अर्थ काय, मातीचे कण जसे उडून पुन्हा सगळे कण खाली पडतात त्याप्रमाणे माझ्या बाणांचा वर्षाव या कौरव सेनेवरती पडेल, मी असंख्य बाणांची अशी वर्षा करेन, हा अर्जुनाचा भाव आहे. मग जो सहदेव आहे तो काय म्हणतो, आजच्या या दुर्दिनामध्ये कोणी मला ओळखू नये म्हणून तो चेहऱ्याला माती लावून जात आहे. तर जो नकुल आहे, नकुल हा दिसायला परम सुंदर होता, तर माझे जे परम सुंदर स्वरूप आहे त्यामुळे स्त्रियांचं चित्त माझ्याकडे आकर्षित न होवो म्हणून तो नकुल आपल्या संपूर्ण अंगाला मातीपासून जात होता. द्रौपदीचं शरीर होतं ते द्रौपदीच्या शरीरावरती एकच वस्त्र होतं, तिचे केस होते ते विखुरलेले होते, ती रजस्वला अवस्थेत होती, तिच्या कपड्यांना रक्त लागलेलं होतं, रक्ताचा डाग होता आणि तिने रडत रडत द्रौपदी म्हणाली होती की ज्यांच्या अन्यायाने मी आज या दशेला प्राप्त झालेली आहे, आजपासून 14 वर्षांनी त्यांची सुद्धा स्त्रिया त्यांच्या पतींसाठी, पुत्रांसाठी, बंधुबांधवांसाठी अशीच रडतील. त्यांचे पती, पुत्र आणि बंधुबांधव मारले जातील युद्धामध्ये आणि ती सुद्धा तशीच, त्यांच्या पत्नी सुद्धा अशाच रडतील. त्यांच्या प्रेतांकडे बसून अश्रुपात करत करत अश्रूंचे लोट लोटत ते रडत राहणार.
आणि त्यांच्या अंगाला जे रक्त लागणार ते कोणाचं? त्यांच्या पतींचं, त्यांच्या बंधुबांधवांचं, त्यांच्या पुत्रांचं. त्याचप्रमाणे धूळ, केससुद्धा असे खुललेले असणार आणि सगळ्या संबंधींना तिलांजली देऊन इस प्रकार अशा प्रकारे ती हस्तिनापुरामध्ये प्रवेश करणार. म्हणजे जी आज कोणी मला जे हसलेले आहेत, मला ज्यांच्यामुळे मला ही दशा प्राप्त झालेली आहे, ते सगळे त्यांच्या बंधुबांधवांसहित पुत्रांसहित मारले जाणार आणि त्यांची स्त्रियासुद्धा अशीच विलाप करणार जशी मी आता विलाप करत आहे. त्यामुळे भरतवंशी धृतराष्ट्रा धीर स्वभाववाले पुरोहित धौम्य हे कुश घेऊन त्यांचा अग्रभाव नैऋत्य कोणाला करून यमदेवता संबंधी साममंत्रांचे गायन करत पांडवांच्या पुढे पुढे चालत आहेत. धौम्य आहेत ते या मंत्रांचा उच्चार करतात. त्यामागचं कारण काय? तर धौम्य म्हणतात त्यांचा हे करण्यामागचा उद्देश असा आहे की ते जाताना असं म्हणून गेले होते की युद्धामध्ये कौरव मारले गेल्यानंतर त्यांचे गुरुसुद्धा अशा प्रकारे सामगान करतील जसं मी आता करत आहे त्या पद्धतीने. त्यावेळेला नगरातले सगळे लोक सुद्धा अत्यंत दुःखाने आतुर होऊन पुन्हा पुन्हा ओरडत होते की हाय हाय, आमचे स्वामी पांडव वनाला जात आहेत. कौरवांमधले जे श्रेष्ठ आहेत, म्हातारे आहेत, बडेबुडे आहेत, म्हणजे भीष्म, द्रोणाचार्य वगैरे, ते सुद्धा लहान मुलांसारखे का गप्प बसले? धिक्कार आहे त्यांच्या ह्या वर्तनाला. कौरव लोभाने महाराज पांडूच्या पुत्रांना राज्यातून त्यांनी काढून टाकलेलं आहे. कौरवांनी पांडुपुत्रांना राज्यातून काढून टाकलेलं आहे. या पांडुपुत्रांपासून वियुक्त होऊन आज आम्ही अनाथ झालेलो आहोत. या लोभी आणि उद्दंड कौरवांच्या प्रती आमचं प्रेम कसं होऊ शकतं? विदुर सांगतो, महाराज अशा प्रकारे मनस्वी कुंतीपुत्र आपली आकृती आणि चिन्हांना आपल्या आंतरिक निश्चयाने प्रकट करून वनाला गेले. हस्तिनापुर से उन नरश्रेष्ठ पांडवों के निकलते ही बिना बादल के बिजली गिरने लगी. आणि जेव्हा ते पांडव हस्तिनापुराची सीमा उल्लंघून जेव्हा बाहेर पडले तेव्हा आकाशामधून वीज कडाडू लागली, आकाशातून वीज पडू लागली, पृथ्वी थरथरू लागली. अमावास्या नसली तरी राहूने सूर्याला ग्रस्त केले आणि नगराच्या उजव्या बाजूला, हस्तिनापूर नगराच्या उजव्या बाजूला उल्कापात झाला, उल्का पडली. लांडगे, गिधाडे, कावळे इत्यादी मांसाहारी जेवढे जीव होते ते नगरातल्या मंदिरात, देववृक्षांवरती, चहारदिवारीवरती, अट्टलिकांवरती मांस आणि हाडांचे तुकडे त्या ठिकाणी टाकू लागले, पवित्र ठिकाणी. राजा धृतराष्ट्र अशा प्रकारे तुमच्या दुर्मंत्रणेमुळे असे अपशकुन आणि दुर्दम्य असे उत्पात प्रकट झालेले आहेत, जे भरतवंशाच्या विनाशाची सूचना देत आहेत. त्या वैशंपायन म्हणले, जन्मेजय अशा प्रकारे राजा धृतराष्ट्र आणि बुद्धिमान विदुर हे दोन्ही त्या ठिकाणी बोलत होते. त्यावेळेला महर्षींनी घेरलेले देवर्षी नारद त्या ठिकाणी आले आणि नारद भयंकर वचन बोलले. नारद म्हणाले, आजपासून 14व्या वर्षात दुर्योधनाच्या अपराधाने भीम आणि अर्जुनाच्या पराक्रमद्वारे कौरव कुळाचा नाश होईल. एवढं नारद बोलले आणि ते ब्रह्मतेज धारण करणारे नारद त्या ठिकाणाहून अदृश्य झाले, अंतर्धान झाले. आता हे बघून धृतराष्ट्र घाबरला आणि तो बेशुद्ध पडला. मग इथून दक्षिण भारतातल्या प्रतींचे काही श्लोक आलेले आहेत. धृतराष्ट्राने विचारलं होतं की पांडव जेव्हा वनवासाला जायला निघाले तेव्हा त्या जे नागरिक होते सगळे ते काय म्हणू लागले. मग ते इथे विदुराने खूप इथे दिलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळे लोक पांडवांसाठी कसा शोक करू लागले त्या राज्यातले. खूप मोठा इथे अध्याय आलेला आहे. एवढे इथपर्यंतचे जे श्लोक आहेत, इथून हा जो कंस आहे इथून, हे साऊथ इंडियन दक्षिण भारतातल्या
दक्षिण भारतातल्या मॅन्युस्क्रिप्ट्समधून घेतलेले आहेत एवढे. मग प्रजेची काय हालत झाली आहे ते सगळे ऐकून, त्याचबरोबर नारदांनी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं ऐकून धृतराष्ट्र काय झाला, बेशुद्ध पडले. धृतराष्ट्र बेशुद्ध पडला. शोकाने मूर्छित झाले. बेशुद्ध पडले नाही तर शोकाने मूर्छित झाले. तेव्हा दुर्योधन, कर्ण, सुबलपुत्र शकुनी, द्रोण यांनी त्यावेळेला दुर्योधन, कर्ण, सुबलपुत्र शकुनी यांनी द्रोणाचार्यांनाच आपला आश्रय मानला आणि म्हणाले आता द्रोणाचार्यच काहीतरी करू शकतात. तेव्हा द्रोणाचार्यांनी अमर्षशील दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि भरतवंशीयांना सांगितलं, पांडव तर देवतांचे पुत्र आहेत आणि ब्राह्मण लोक सगळे म्हणतात की ते अवध्य आहेत, कोणीही त्यांचा वध करू शकत नाही. मी तर आय विल ट्राय माय बेस्ट. मी तर यथाशक्ती माझ्या हृदयाने तुमच्या अनुकूल प्रयत्न करत राहणार, तुमची साथ देणार. भक्तिपूर्वक आपल्याला शरण आलेल्यांना म्हणजे या धृतराष्ट्रपुत्रांचा मी परित्याग करण्याचा साहस करणार नाही. कारण दैव हेच सगळ्यात प्रबळ आहे. दैव म्हणजे नशीब हेच सगळ्यात प्रबळ आहे. पांडव जुगारामध्ये पराभूत होऊन धर्माच्या अनुसार सत्याच्या अनुसार वनामध्ये गेलेले आहेत. ते तिथे 12 वर्षांपर्यंत राहणार. ते वनामध्ये पूर्ण रूपाने ब्रह्मचर्याचे पालन करणार. क्रोध आणि अमर्षाने वशीभूत होऊन ते जेव्हा पुन्हा येणार त्यावेळेला तेव्हा ते झालेल्या वैराचा अवश्य बदला घ्यायला येतील. तेव्हा त्यांचा प्रतिकार करणे हे आमच्यासाठी दुःखाचं कारण बनणार. त्यांचा प्रतिकार हा आमच्या दुःखाचं कारण बनणार. मी माझ्या मैत्रीच्या विषयाला घेऊन कलहाचा प्रारंभ जेव्हा झाला होता, तेव्हा मी महाराज द्रुपदला त्याच्या राज्यापासून भ्रष्ट केले होते. त्यामुळे त्या द्रुपदने माझ्या वधासाठी एक पुत्र प्राप्त करण्याची इच्छा केली होती आणि यज्ञाचं आयोजन केलं होतं. याज आणि उपयाज या 2 ब्राह्मणांच्या तपस्येने अग्नीमधून, यज्ञकुंडामधून दृष्टद्युम्न आणि वेदीच्या अग्रभागातून सुंदरी द्रौपदी हिचा जन्म झाला. दृष्टद्युम्न हा संबंधाने कोण आहे? कुंतीपुत्रांचा म्हणजे पांडवांचा कोण आहे? मेव्हणा आहे. आणि तो नेहमी त्या पांडवांचं प्रिय करण्यामध्ये असतो. त्याचं मला खूप भय वाटतं आहे असे कोण म्हणतात? द्रोणाचार्य म्हणतात. त्या दृष्टद्युम्नाच्या शरीराची कांती अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे भासते मला. तो देवतांनी दिलेला, यज्ञातून प्रकट झालेला म्हणजे देवतांनी दिलेला तो पुत्र आहे. तो धनुष्य, बाण आणि कवचासहित प्रकट झाला होता. आणि मी तर कोण आहे? मी तर साधा मरणधर्म मनुष्य आहे. त्यामुळे मला अत्यंत भय वाटतं असे द्रोणाचार्य म्हणाले. शत्रुवीरांचा संहार करणारा द्रुपद कुमार दृष्टद्युम्न पांडवांच्या पक्षाचा पोषक होणार आहे. रथी आणि अतिरथींच्या गणनेमध्ये ज्याचं नाव पहिलं घेतलं जातं तो अर्जुन दृष्टद्युम्नासाठी जर माझ्याबरोबर युद्ध करायला लागला तर लढून तो प्राण देण्यासाठी सुद्धा तयार होईल. आणि अर्जुनाबरोबर मला युद्ध करावं लागेल, अर्जुनाविरोधात युद्ध करावं लागेल. याच्यापेक्षा मोठं दुःख या पृथ्वी तलावर माझ्यासाठी आणि कुठलं बरं असू शकतं? दृष्टद्युम्न हा द्रोणाच्या मृत्यूला कारण बनणार आहे. हे वाक्य आहे. म्हणजे दृष्टद्युम्न हा द्रोणाच्या मृत्यूला कारण बनणार आहे. ही गोष्ट आता सगळीकडे पसरलेली आहे, सर्वांना माहीत झालेली आहे. माझ्या वधासाठी तर त्या दृष्टद्युम्नाचा जन्म झालेला आहे. हे आता सर्वांना माहिती झालेलं आहे, सर्वांनी ऐकलेलं आहे. आणि दृष्टद्युम्न स्वतः सुद्धा या संसारामध्ये, या जगतामध्ये आपल्या वीरतेसाठी विख्यात आहे.
तुमच्यासाठी निश्चयच उत्तम अवसर प्राप्त झालेला आहे. तुम्ही आता सर्वांनी काय करा, आपल्या कल्याण साधनामध्ये लागा. पांडवांना वनवास देऊन तुमचं कधी अभिष्ट चांगलं कधी होऊ शकत नाही. अरे हे कौरवांनो, हे जे राज्य आहे हे तुम्हाला कसं आहे, शीतकाल में होने वाली ताड़ की पेड़ की चाय के समान आहे. ताडाचं वृक्ष आहे, त्याच्या सावलीप्रमाणे आहे. काही क्षणिक तुम्हाला सुख देईल. जेव्हा पांडव पुन्हा येतील तेव्हा तुमचं काय खरं नाही. तोपर्यंत तुम्ही काय करा, मोठमोठे यज्ञ करा, भोग भोगा, इच्छेनुसार दान करा. कारण आजपासून 14व्या वर्षात तुम्हाला खूप मोठ्या मारकाठीचा सामना करावा लागेल. खूप मोठी मारकाट होईल. द्रोणाचार्यांनी हे जे काही सांगितले ते ऐकून धृतराष्ट्र मूर्छित झाला होता. तो धृतराष्ट्र म्हणू लागला, विदुर, द्रोणाचार्यांनी जे काही सांगितलं आहे ते ठीक सांगितलेलं आहे. तुम्ही पांडवांना पुन्हा बोलवून घ्या. जर ते नाही पुन्हा आले तर अस्त्रशस्त्रांनी युक्त रथी आणि पैदल सैनिकांद्वारे सुरक्षित भोगसामग्रीने संपन्न असलेल्या सत्कारपूर्वक वन में भ्रमण के लिए जाए, क्योंकि वे भी मेरे पुत्र आहे. धृतराष्ट्राने सांगितलं, एक द्रोणाचार्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. त्यामुळे विदुर, मी आज्ञा देतो की तू पांडवांना पुन्हा घेऊन ये. आणि जर ते पुन्हा यायला तयार नसतील तर सगळे रथ, पैदल सैनिक त्यांच्या सुरक्षिततेसाठी लाव. सगळी भोगसामग्री, अन्न, वस्त्र, हे सगळं, अन्न, वस्त्र, निवारा, या सगळ्यांची पांडवांना वनामध्ये सोय करा. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची, या सगळ्या गोष्टींची, प्राथमिक गरजांची पांडवांसाठी सोय करा. कारण ते सुद्धा माझे, एक प्रकारे ते सुद्धा माझे पुत्रच आहेत, असं धृतराष्ट्राने आज्ञा दिली. मग आता जशी धृतराष्ट्राने आज्ञा दिली तसा त्या आज्ञेप्रमाणे खरोखरच पांडवांनी ते भोग स्वीकारले का धृतराष्ट्राने दिलेले, मग ते जाणण्यासाठी मग ते आपण पुढच्या भागामध्ये जाणू. रामकृष्ण हरी.